सो हे वेगळे स्टेजेस आहेत: ऑब्झर्वेशन, लिटरेचर सर्च, लिटरेचर कंपायलेशन, आयडेंटिफाईंग नॉलेज गॅप, आयडेंटिफाईंग जर्नल, ऑर्गनायझिंग द रायटिंग, फिगर्स अँड टेबल्स, रेफरन्सेस आणि कव्हर लेटर. आणि आता आपण हे जे सगळे वेगळे वेगळे स्टेजेस जे आहेत ते आपण सगळे बघूया आणि स्टेप बाय स्टेप जाऊन त्याच्यावर आपल्याला चर्चा करूया. सो आता हा हॉर्नबिल नॅचरल हिस्ट्री आणि कन्झर्वेशन मध्ये पब्लिश झालेली नॅचरल हिस्ट्री नोट आहे. ठीक आहे, इथे तुम्हाला दिसतंय की इंडियन गिरी हॉर्नबिल आहे नेस्ट कॅव्हिटी मध्ये. हे इंडोर मध्ये ऑब्झर्वेशन आहेत. अजय गाडीकर आणि त्यांच्या मुला नील गाडीकरनी केलेले ऑब्झर्वेशन. खाली एक दुसरी कॅव्हिटी आहे, त्याच्यात एक फिमेल आहे, ती शी इज डेड ना. सो टिपिकली हे त्यांचं ऑब्झर्वेशन होतं की हे जे नेस्ट आहेत ते रेग्युलरली मॉनिटर करायचे. म्हणजे वर्षानुवर्ष ते मॉनिटर करत होते नेस्ट. एका वर्षी त्यांना ती फिमेल ह्या नेस्ट, म्हणजे ही नॉर्मल कॅव्हिटी होती त्याच्यात, आणि एक दुसरी पेअर आली आणि ती फिमेल इथे जाऊन एंटर केलं, तिने खालच्या कॅव्हिटीत एंटर केलं. तर ती खालची जी कॅव्हिटी होती तिची साईज छोटी होती आणि ती फिमेल आत गेली आणि ती बाहेर येऊ शकली आणि त्याच्यात तिची मॉर्टॅलिटी झाली. आणि जी दुसरी ओरिजिनल पेअर होती ती कंटिन्यू करून नेस्ट करत राहिली. आता हे नेस्ट मधनं बाहेर पडताना मॉर्टॅलिटी होणं हे किती डॉक्युमेंट केलंय लिटरेचरमध्ये तर आपण बघूया. ठीक आहे, ह्याच्यावर त्यांनी ती नॅचरल हिस्ट्री नोट लिहिली. आता हे गडीकर आहेत, ते इंजिनियर आहेत, त्यांना हॉर्नबिल्स मध्ये खूप रुची आहे. इंदोरमध्ये हॉर्नबिलच्या मॉनिटरिंग खूप करत आहेत बरेच वर्ष, आणि त्यांनी हे डॉक्युमेंट केलेली आहे. ठीक आहे, आता आपण जाऊन एक स्कॉलरवर आपण बघूया की हॉर्नबिल ऍक्च्युली, सॉरी त्यातच केलेलं आहे मी, सॉरी. हॉर्नबिल मॉर्टॅलिटी वाईल नेस्टिंग. ठीक आहे, म्हणजे हॉर्नबिलची डेथ झाली नेस्टिंगच्या वेळी किती मिळाल्या. नेस्टिंगच्या वेळी मॉर्टॅलिटी होते हे डॉक्युमेंट झालेले किती आर्टिकल्स आहेत. गुगल स्कॉलर काय मी तुम्हाला नंतर समजावतो, पण आता हे आपण सायंटिफिक लिटरेचर सर्च करण्यासाठी वापरतो. कोलॅप्स ऑफ ब्रीडिंग सक्सेस इन डेझर्ट ड्वेलिंग हॉर्नबिल्स विदिन अ सिंगल डिकेड. हा क्लायमेट चेंज रिलेटेड मॉर्टॅलिटी आहे. व्हेरिएबल रिप्रोडक्टिव्ह परफॉर्मन्स बाय साऊदर्न ग्राउंड हॉर्नबिल हे आफ्रिकेचं आहे. अगेन नेस्ट मध्ये काय होतंय त्याच्याबद्दल, आर्टिफिशियल नेस्ट टाईप्स मध्ये काय आहे त्याच्याबद्दल आहे. फॉरेस्ट फायरचा नेस्टिंग सक्सेसवर काय आहे त्याच्यावर आहे. मग सीड डिस्पर्सलचे, मग कॅव्हिटी मॉडिफिकेशन आणि कम्युनिटी इन्व्हॉल्वमेंट स्ट्रॅटेजीज फॉर हॉर्नबिल कॉन्झर्वेशन. नेस्टवर ऑब्झर्वेशन केलेत कोणीतरी हेल्मेटेड हॉर्नबिलचे. ब्रीडिंग इकॉलॉजी काय आहे. तुम्हाला आता लक्षात आलं असेल की आपण खाली खाली जसं जातोय तसं आपल्याला मॉर्टॅलिटी बद्दल माहिती मिळतच नाही. सो टेक्निकली पब्लिश्ड इन्फॉर्मेशन दोनच आहेत, त्यातल्या त्यात एकच आहे की जी कोलॅप्स म्हणते ब्रीडिंग सक्सेस, आणि नेस्ट फिमेलची मॉर्टॅलिटी कशामुळे होते त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही. सो आता हा पब्लिश झालाय जेव्हा पेपर, सो दॅट इन्फॉर्मेशन नाव बिकम्स अवेलेबल फॉर एव्हरी वन टू देन टॅप इन. ठीक आहे, कुठेतरी ही माहिती आता त्यांनी रेकॉर्ड केलेली आहे, त्यांचं ऑब्झर्वेशन आहे, त्यांनी ती रेकॉर्ड केलेली आहे, आणि नाव दॅट इन्फॉर्मेशन इज अवेलेबल. तुम्ही असे बरेचसे आपण बिहेवियर्स बघू नंतर, त्याच्यात तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला वाटतं की ती माहिती आहे करून, पण ती लिमिटेड माहिती पब्लिश लिटरेचरमध्ये असते, आणि म्हणून हे करणं गरजेचं असतं. सो आता आपण जेव्हा फील्डमध्ये असतो तेव्हा आपण काय काय केलं पाहिजे ऑब्झर्वेशन तर. एक तर ऑफकोर्स डेट अँड टाइम, त्याचं लोकेशन काय आहे, हॅबिटॅट काय आहे. ठीक आहे, म्हणजे हॅबिटॅट म्हणजे काय, फॉरेस्टमध्ये आहे, फॉरेस्ट असलं तर कुठच्या टाईपचं फॉरेस्ट आहे, मॉइस्ट डेसिडियस आहे, सेमी एव्हरग्रीन आहे का, डेसिडियस आहे का, सवाना आहे. हॅबिटॅट आपण रेकॉर्ड केला पाहिजे. डिस्टर्बन्स असेल तर तो रेकॉर्ड केला पाहिजे की कॅशू प्लांटेशन, रबर प्लांटेशन, मँगो प्लांटेशन असेल, पाइनॅपल प्लांटेशन असेल, किंवा डिग्रेडेड फॉरेस्ट असेल. ही सगळी माहिती आपण त्याच्यात रेकॉर्ड केली पाहिजे. कोणी कोणी ते ऑब्झर्वेशन घेतले त्याचा एक रेकॉर्ड, कुठचा स्पीशीज होते, किती इंडिव्हिज्युअल होते, त्याच्या बिहेवियर बद्दल डिटेल नोट्स. आणि काही बिहेवियर असे असतात की ज्याला आपल्याला रिपीटेड व्हिजिट करायला लागतं. त्या रिपीटेड व्हिजिटचं काय, तर हे ते नेस्ट मॉनिटर करत होते, आणि ते मॉनिटर करत असताना ते परत परत जात राहिले, आणि म्हणून त्यांना ते फिमेल एक दिवशी दिसली. मग त्यांनी बघितलं काय होतं की जी ओरिजिनल पेअर आहे ती येऊन नेस्ट करते का नाही करत, तर त्यांनी येऊन केलं नेस्ट. राईट. सो असे त्यांचे रिपीटेड व्हिजिट्स पण काही ऑब्झर्वेशन साठी गरजेचे असतात, आणि त्याच्याने आपल्याला काहीतरी वेगळी माहिती मिळू शकते. सो हे ऑब्झर्वेशनसाठी आपल्याला बेसिक एवढी तरी आपल्याला माहिती रेकॉर्ड करायला पाहिजे. तुम्हाला एक मी आता रायडर सांगतो की आता आपण सायंटिफिकली एकदम, म्हणजे एकदम रिसर्च स्टडी डिझाईन आणि
एकदम सॅम्पलिंग मेथड्स वापरून करायचं नाही. हे आपण सिटिझन्स आहेत जे रेकॉर्ड करतायत नॅचरल हिस्ट्री ऑब्झर्वेशन बर्ड्सचे, ते सिस्टमॅटिकली कसे करून त्याला रिपोर्ट कसं करू शकतो हे आता आपण त्याच्यावर चर्चा करतो. सो एवढी जरी बेसिक माहिती असली आणि तुम्ही ते बिहेवियरचे डिटेल नोट्स घेतले तर काय त्याचा फायदा होऊ शकतो हे तुम्हाला नंतर परत कळेल. ह्याच्यावर आपण पुढे चर्चा करणार आहोत. आपण एक एक्झाम्पल घेऊन ते बघणार आहोत की कसं डिटेल माहिती त्यांनी पुरवलेली आहे. सो आता आपण नोट्स घेतलेले आहेत, आता आपण लिटरेचर सर्च कडे बघू. आता आपल्याला लिटरेचर सर्च करायचं तर काय, आता जेव्हाही कुठचाही पेपर पब्लिश होतो तेव्हा तो एक इंडेक्स होतो आणि तो अवेलेबल होतो, जो गुगल त्याला पिकअप करू शकतो. आपण नॉर्मल गुगल तर वापरतो, नॉर्मल गुगलमध्ये आपल्याला काही गोष्टी मिळतात, पण गुगल स्कॉलर हे जे पब्लिश्ड मटेरियल आहे त्या सब्जेक्टचं ते तिथे आपल्याला सांग. आता पब्लिश मटेरियल का गरजेचं आहे, कारण काही वेळा आपल्याला माहितीये लोक व्हिडिओ एडिट करतात, फोटो एडिट करतात, असे ऑब्झर्वेशन तुम्हाला गुगलवर मिळू शकतात. ते कोणी डबल चेक केलेले नसतात की हे ऑथेंटिक आहे का नाही, किंवा ह्याच्याबद्दल जी माहिती पुरवली आहे, किंवा आता फेसबुकची पोस्ट बघितली तर खाली काही माहिती लोकांनी पुरवली असते, ती बरोबर पण असू शकते, चुकीची पण असू शकते. जेव्हा पेपर पब्लिश होतो ती पिअर रिव्ह्यूच्या प्रोसेस मधनं जाते, म्हणजे दोघं तिघं जे एक्सपर्ट्स आहेत, सब्जेक्ट एक्सपर्ट्स, तो ते पेपर वाचतात. ते जे एक्सपर्ट्स असतात ते रिलेटेड नसतात तर, सो त्यांचा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट पण नसतो. म्हणजे माझ्या मित्राचा पेपर मी रिव्ह्यू केला तर त्याला मी थोडं कॉम्पॅशनेटली करेन आणि काही जे चुका असतील त्या मी कव्हर अप करेन. पण कम्प्लिटली अननोन एंटिटीज असत्या तर मग त्यांना ते पण प्रॉब्लेम राहत नाही की ते एकदम इंडिपेंडेंटली विदाउट एनी कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट ते पेपरचा किती माहिती नवीन आहे, किती ओरिजिनल आहे, किती ऑथेंटिक आहे, किती वेल रिसर्च आहे, हे सगळं ते ऍस्पेक्ट त्याच्यात चेक करू शकतात आणि त्याच्यावर कमेंट्स देऊन मग ऑथर्स परत ते सुधारतात आणि परत मग त्याला ते सबमिट करतात. आणि मग इव्हेंच्युअली ही जी पिअर रिव्ह्यू प्रोसेस मधनं जे पेपर गेलेले असतात, म्हणजे ज्यात काहीतरी वेटिंग झालेलं आहे पेपरचं ऑथेंटिसिटी बद्दल किंवा त्या डेटा बद्दल, ते जे पेपर आहेत ते गुगल स्कॉलर आपलं सापडतात आणि ते पेपर अशा नॅचरल हिस्ट्री नोट्स किंवा काही सायंटिफिक इन्फॉर्मेशन पब्लिश करायला ते महत्वाचे ठरतात. आता आपण हॉर्नबिल नेस्टिंग मॉर्टॅलिटी म्हटलं, आपण आपण ऑलरेडी तो सर्च केलेला होता, त्याच्यात आपल्याला हे पेपर पहिले आहे, बरोबर. पण मी तेच डेथ हॉर्नबिल नेस्ट एक्झिट असं लिहिलं तर मग वेगळे पेपर येतात सर्च मध्ये. ह्याचा अर्थ असा आहे की आपण जे कीवर्ड्स वापरतो ते कीवर्ड्स पण महत्वाचे असतात. म्हणून नुसतं आपण एकच हॉर्नबिल मॉर्टॅलिटी नेस्टिंग टाकून शोधलं तर त्याच्यातनं काही पेपर येऊ शकतात, पण असे काही पेपर असूनही मिळू शकतात जे तुम्ही वेगळे कीवर्ड्स वापरले तरी. सो हे कीवर्ड्स असतात ते खूप महत्वाचे असतात आणि म्हणून तुम्ही कुठचाही पेपर बघितला तर त्याच्यात माझ्याकडे तुम्ही त्याच्यात माझा खाली फोन कीवर्ड्स दिलेले असतात. किंवा आपण जर्नलला सबमिट करताना देतो ते कीवर्ड्स आणि मग ते जर्नल इंडेक्सिंगच्या वेळी वापरतो, म्हणजे ते पेपर्स मग तेव्हा ते अवेलेबल राहतात. तुम्हाला उदाहरणार्थ द्यायचं झाला, मी बोलतो लांबतुरे बाळासाहेब. एकच मिनिट. जागा आहे का तू झोपला? बरं असू दे, फोनवर बोलायचं 2 मिनिटं. आता बघ, एक मी 5x5चं चौकोन घेतलं. सो आपण जेव्हा पेपर सबमिट करतो तेव्हा कीवर्ड्स देतो आणि ते कीवर्ड्स वापरून मग आपण ते जर्नल असतं ते इंडेक्सिंग साठी त्यांच्या वापरतो आणि म्हणून मग ते गुगल स्कॉलर मध्ये शो अप करतो. म्हणून आपण जे कीवर्ड्स देतो जर्नलला सबमिट करताना पेपर, ते पण खूप महत्वाचे असतात. ठीक आहे. सो सर्च करताना तुम्हाला आता मी एक एक्झाम्पल देतो. मी आता गुगल स्कॉलर म्हणजे त्याला scholar.google.co.in आपण टाकलं तर मग हे गुगल स्कॉलर उघडतं. आता गुगल स्कॉलर मध्ये तुम्हाला भरपूर गोष्टी असतात. हे म्हणजे माय प्रोफाईल, मी साइन इन केले ना तर माझी प्रोफाईल, हे माझं काय आहे, माझा विषय काय आहे, सीट डिस्पर्सल, कोणाला माझ्या पेपर्स बद्दल बघायचं असेल तर तिकडे माहिती मिळू शकते. माझं एफिलिएशन काय आहे, माझं वेबसाईट कुठे आहे, माझे पेपर्स काय आहेत ते तुम्ही इयर वाईज सॉर्ट आउट करू शकता की 24 मध्ये किती झालेत, इयर वाईज बघू शकता, विषया वाईज शोधू शकता. सो तुमची एक गुगल स्कॉलर प्रोफाईल तयार होते. तुम्हाला आता फॉर एक्झाम्पल मला अपराजिता दत्ताचे शोधायचे, अपराजिता दत्ता, किंवा मला आनंद ओसुरीचे शोधायचे. आनंद ओसुरी रेस्टोरेशन इकॉलॉजिस्ट आहेत, ते करतात. तर मला त्यांचे पेपर शोधायचे असतील त्या विषयाचे, तर ते मला असे सापडू शकतात.
ठीक आहे. सो त्यांचे काय काय पेपर्स आहेत त्या. सो तुम्हाला बेसिकली एका ऑथरचे पेपर शोधायचे असतील तर तुम्हाला सापडू शकतात. एक तुम्हाला सांगायचं म्हणजे की हे आपल्याला क्युरेट करायला लागतं. तर काही लोक क्युरेट करतात, जसं आम्ही क्युरेट केलेलं आहे, आनंद आणि मी आणि आम्ही सगळ्यांनी. काही बरेच सायंटिस्ट क्युरेट करून त्यांची गुगल प्रोफाईल ठेवतात. तर नाईकवाडे सरांचं पण आहे, आय थिंक. नाईकवाडे सरांनी पण त्यांचं ते करून ठेवलेलं आहे. सो त्यांचे जे पेपर आहेत, कारण का बरेच वेळा नानीवडेकर अनेक असतील तर सगळे नानीवडेकरचे पेपर्स येतात. सो नाईकवाडे सरांनी पण त्यांचं ते प्रोफाईल इथे बनवून ठेवलेलं आहे. सो आपल्याला त्यांचे पेपर्स आहेत, किती लोकांनी ते साईट केले आहेत, काय कुठच्या विषयावर आहेत, ती सगळे आपल्याला तसे ते सापडतात तिथे. आणि कोण किती साईट करतं याची पण आपल्याला इथे माहिती मिळते. ठीक आहे. सो हे गुगल स्कॉलर मध्ये एक म्हणजे तुम्हाला ऑथर वाईज तुम्हाला सर्च करता येतं. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला पेपर सर्च करायचा असेल, आता तुम्हाला हॉर्नबिलच्या से एरियल जाउस्टिंग वर करायचं असेल, ठीक आहे. एरियल जाउस्टिंग वर आपण केलं तर आपल्याला एवढे पेपर मिळतात. परत तुम्हाला लक्षात येईल की फक्त दोनच पेपर आहेत एरियल जाउस्टिंग वर. एक इंडियन ग्रे हॉर्नबिल वर आहे, एक हेल्मेटेड ग्रे हॉर्नबिल वर आहे, आणि प्रॉब्ली एक ग्रेट हॉर्नबिल वर आहे, तो कुठेतरी लपला आहे, तो इथे येत नाही. आता मी एरियल जाउस्टिंगला परत त्या बिहेवियरला एरियल कास्ट बटिंग पण म्हणतो. एरियल कास्ट बटिंग आणि एरियल जाउस्टिंग काय आहे हे तुम्हाला आता एक मी एक एक्झाम्पल घेणार, ते तुम्हाला कळेल. आता मी त्या बिहेवियर सेम बिहेवियरला दोन नाव आहे, एक एरियल जाउस्टिंग म्हणतात, एक एरियल कास्ट बटिंग म्हणतात. आता हा जो TRS रमनचा जो पेपर आहे फोर्टेल मध्ये 1998 मध्ये पब्लिश झालाय, तो एरियल कास्ट बटिंग म्हणून झाला. पण मी जेव्हा एरियल जाउस्टिंग केलं तेव्हा तो पेपर आला नाही. सो म्हणून आपल्याला सर्च करतानाही आपल्याला जरा विचार करून कीवर्ड्स वापरून ते शोधायला लागतं. म्हणजे आपल्याला चांगले पेपर, त्या विषयावर असलेले पेपर सगळे आपल्याला व्यवस्थित खोलात मिळू शकतात. ठीक आहे. हा. सो हे लिटरेचर सर्च बद्दल आहे. वेब ऑफ सायन्स पण आहे, पण ते वेब ऑफ सायन्स परत पेड आहे. इथे गुगल स्कॉलर हे फ्रीली अवेलेबल आहे, आणि तुम्हाला मोस्टली सगळी इन्फॉर्मेशन इथे आरामात मिळते. मी गुगल स्कॉलरच वापरतो, आम्ही सुद्धा गुगल स्कॉलरच वापरतो पेपर शोधायला. ठीक आहे. scholar.google.co.in. सो तुम्हाला कुठचंही ऑब्झर्वेशन झालं तर तुम्ही पहिले येऊन इथे शोधायचं, आणि तुम्हाला लक्षात येईल की मी कुठचं पहिल्यांदा जरी बघितलं असेल तरी कोणी ना कोणीतरी ते कुठे ना कुठेतरी बघितलं आणि ते रिपोर्ट केलं. आणि सो ही माहिती आपल्याला अशा वेळी पब्लिश लिटरेचरच्या थ्रू आपण ती पेपर्स पुल आउट करू शकतो. ठीक आहे. आता सेकंड चॅलेंज कुठे येतो, आता तुम्हाला हा पेपरचा तर ठीक आहे लिस्ट मिळाली, आता हा पेपर बघायचा म्हणजे काय झालं तर तो आपल्याला उघडून ओपन लिंक इन न्यू टॅब, किंवा त्या पेपर त्या लिंकवर तुम्ही क्लिक केलं तर तिकडे तो उघडेल. ठीक आहे. आता हा पेपर आहे, हा राजू कसंबे सरांचा आहे. खूप चांगला लिहिलेला पेपर आहे हा. आणि हा पेपर आपण एक सॅम्पल म्हणून वापरणार आहोत पुढे. आणि हा ऍक्टा इथॉलॉजिका जर्नल मध्ये हा पब्लिश झालेला आहे. त्याचा व्हॉल्यूम कुठेतरी दिला असेल इथे कुठेतरी, हा हे बघा, व्हॉल्यूम 14, पेजेस 13 to 15, 2011 मध्ये हा पब्लिश झालेला पेपर आहे. ठीक आहे. सो ही माहिती इथे मिळते आपल्याला की कोणी पब्लिश केले, ऑथर्स कोण आहेत, आणि तो जर्नलचा कुठे पब्लिश केलेला आहे, आणि हे आहे. ठीक आहे. सो हा पेपर आता आपण जाऊन इथे डाउनलोड पीडीएफ केलं तर बरेच वेळा पीडीएफ डाउनलोड होते. आता हा पेपर फ्रीली ऍक्सेसिबल आहे, पण असे काही पेपर असतील जे फ्रीली ऍक्सेसिबल नसतील, मग त्याच्यात आपल्याला वेगळं काहीतरी पद्धत. आता हे त्यांनी आहे, हे फ्रंटियर्स मध्ये पेपर पब्लिश झालाय, सो हा पण एक ओपन ऍक्सेस जर्नल आहे. सो हा पण आपल्याला पेपर फ्रीली डाउनलोड करता येतो. इथे आपण डाउनलोड आर्टिकल केलं की तो डाउनलोड पीडीएफ होतो, आणि मग तो आला इकडे. आता पेपरमध्ये तुम्हाला लक्षात येईल की एक ऍबस्ट्रॅक्ट असतो, ज्याच्यात 300 का 400 शब्दांमध्ये जे त्या जर्नलचे रिक्वायरमेंट असतील त्याच्यात त्यांनी ती समरी काय पेपरची ती दिलेली असते. इंट्रोडक्शन असतं, मेथड्स आणि मटेरियल्स असतात, स्टडी स्पीशीज बद्दल माहिती असेल ती असते, तुम्ही काय जे डेटा कलेक्शन केलंय, अनालिसिस काय केलंय, आणि रिझल्ट, आणि हे सगळे त्याच्याबद्दल फिगर्स आणि हे सगळे प्रेझेंट केलेले असतात. सो हा पेपर आहे, हा पिअर रिव्ह्यू प्रोसेस मधून केलेला पेपर आहे. हा पेपर ऍक्च्युली मीच हँडल केलेला होता. सो इथे माझं पण नाव, हा ओपन ऍक्सेस आहे, म्हणजे इथे सगळी माहिती ते देतात की हा एडिट कोणी केलाय करून, रिव्ह्यू कोणी केलाय त्याच्याबद्दल पण, रिव्ह्युअर्सची पण इकडे माहिती आहे. पब्लिकली इकडे त्यांनी डिक्लेअर केलं की ह्या लोकांनी हा पेपर रिव्ह्यू केलेला आहे. ठीक आहे. सो आणि ऑथर फॉर करस्पॉन्डन्स, कारण की तुम्हाला लक्षात येईल इकडे निकोलस पॅटिन्सन, तांजा, माईक असे अनेक ऑथर्स आहेत ते, पण कोणाला आपण कॉन्टॅक्ट केलं पाहिजे तर निकोलस पॅटिन्सनला करस्पॉन्डन्स म्हणून इथे दिलेला आहे. ठीक आहे. आणि हा एक स्पेशल इश्यू मध्ये पब्लिश झालेला आहे, जो बिहेव्हिअरल आणि एव्होल्युशनल इकॉलॉजी म्हणून हा स्पेशल इश्यू होता, त्याच्यात हा पेपर
पब्लिश झालेलं आहे आणि हे त्याचं सायटेशन आहे. त्याच्यात ते तुम्हाला DOI पण मिळतं. DOI म्हणजे तो डिजिटल आयडेंटिफायर असतो, ज्यांनी आपण तो पेपर परत शोधू शकतो. ठीक आहे. सो ही बेसिक माहिती आपला हा PDF हा पेपर असा डाउनलोड होतो. ठीक आहे. आज आपण हा सायंटिफिक एवढा खोलातला एवढा नाही करणार आहोत, आपण थोडा सोपा पेपर घेऊन करणार आहोत, पण आपण ते बघणार आहोत. सो बेसिकली तुम्हाला लिटरेचर सर्च मध्ये कीवर्ड्स केअरफुली वापरायला लागतील. तुम्हाला थोडा रिसर्च करायला लागेल की त्या बिहेवियरला काय म्हणतात, त्या बिहेवियरला अजून काय काय लोक शब्द वापरू शकतात, आणि ते शब्द सगळे वापरून मग तो पेपर सगळे डाउनलोड करा. ठीक आहे. सो हे लिटरेचर सर्च पर्यंत सगळ्यांचं क्लिअर आहे ना? ओके, गुड. सो आता आपण लिटरेचर सर्च झाला, गुगल स्कॉलर त्याच्याला वापरतो, तर आपण लिटरेचर हा पेपर जे सगळे डाउनलोड करतोय आपण, ते कसे ऑर्गनाईज करायचे? कारण काय, आता तुम्ही एका शब्दा म्हणजे आता काही ज्या विषय आहेत त्याच्यात तर 2-3च पेपर असतात, पण इव्हेंच्युअली तुम्हाला समज फॉर एक्झाम्पल डाएट ऑफ हॉर्नबिल्स बघितलं, ठीक आहे, हॉर्नबिलच्या डाएटवर तुम्हाला लिहायचं आहे काहीतरी, एक नोट लिहायची तुम्हाला. सो तुम्ही डाएट ऑफ ग्रेट हॉर्नबिल लिहिला. तर फूड कन्झ्युम्ड बाय ग्रेट हॉर्नबिल इन थायलंड, डाएट सिलेक्शन आफ्रिका मधला आहे, काहीतरी फूड ओव्हरलॅप बिटवीन गिबन्स अँड हॉर्नबिल्स हे थायलंड मधला आहे पेपर, सुमात्रा मधला पेपर आला, वेस्टर्न घाट्स मधले पेपर आले, हॉर्नबिलच्या झू मधले डाएट काय आहेत त्याच्याबद्दल आलं, थायलंड मधले अजून पेपर आले, वैका किंग थायलंड मध्ये अजून एक साईट त्याच्यातले पेपर आले, हा नॉर्थ ईस्ट मधला एक पेपर आला, एक सविनी तो पण थायलंड वाला पेपर आहे. असे तुम्हाला लक्षात येईल की आता इकडे खूप जास्त पेपर आले. ठीक आहे. आता हॉर्नबिलचा डेटाबेसच आहे फुजीओरीचा, हॉर्नबिलचे डिस्पर्स फ्रुट्स बद्दल आहे, फ्रुटिंग फिनॉलॉजी कन्झर्वेशन आहे, वेस्टर्न घाट्स मधला पेपर आहे, श्रीलंकन ग्रे हॉर्नबिलचा पेपर आला आहे. असे काही काही तुम्हाला अनेक पेपर सापडले. अशी जेव्हा इन्फॉर्मेशन येते तर ती आपण कशी ती ऑर्गनाईज करायला पाहिजे, हा आपल्याला नेक्स्ट चॅलेंज येतो. इथे तुम्हाला मी जेवढे तुम्हाला जे सॉफ्टवेअर सांगणार आहे वापरायला ते सगळे ओपन सोर्स आहे. असे कुठलेही सॉफ्टवेअर नाही की तुम्हाला जे पे करायला लागेल. इन्क्लुडिंग जी मॅन्युस्क्रिप्ट तुम्ही लिहाल ती मी तुम्हाला सांगणार आहे की ती तुम्ही गुगल डॉक्सवर लिहा, आणि गुगल डॉक्सचे ऍडव्हान्टेजेस आहेत ते सगळे तुम्हाला मी दाखवणार आहे. ठीक आहे. सो आता आपण काय करतो ह्याच्यात, आपण एक झोटेरो म्हणून एक सॉफ्टवेअर आहे. ठीक आहे. आता सॉफ्टवेअरला इनिशियल एक लर्निंग कर्व असते, पण ती तुम्हाला शिकायची असेल तर मी तुम्हाला शिकवू शकतो, किंवा युट्यूब. झोटेरो ट्युटोरियल टाकलं की तुम्हाला ऑलरेडी हाऊ टू यूज झोटेरोवर एक कम्प्लीट बिगिनर्स गाईड म्हणून तुम्हाला युट्यूब व्हिडिओ मिळेल. मी तुम्हाला झोटेरो हे सॉफ्टवेअर कसं वापरायचं हे शिकवणार नाही, कारण की आपल्याला पेपर कसा लिहायचा त्याच्यावर आहे. काही सॉफ्टवेअर बद्दल तुम्हाला काय आहे ते तुम्हाला सांगतो. झोटेरो अगेन ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे, खूप लाईट सॉफ्टवेअर आहे. काही काही जे मेंडेले म्हणून जसे सॉफ्टवेअर आहेत ते खूप हेवी असतात, मग ते जरा क्रॅश होतात आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो. मी अनेक वर्ष स्वतः झोटेरो वापरतो, ते खूप जास्त कन्व्हिनियंट आहे आणि तुम्हाला दाखवतो मी ते का कन्व्हिनियंट आहे. तुम्हाला पहिले मी झोटेरो हे सॉफ्टवेअर काय आहे त्याच्याबद्दल देतो. आता ही माझी लायब्ररी आहे, माय लायब्ररी. ह्याच्यात मी ते पेपर जे डाउनलोड करतो हे वेगळ्या वेगळ्या ग्रुपमध्ये ते ऑर्गनाईज करून ठेवलेले. काही डिफॉर्मेशन बद्दल आहेत, काही रेस्टोरेशन बद्दल आहेत, काही स्टॅटिस्टिक्स बद्दल आहेत, काही नॅचरल हिस्ट्री बद्दल आहेत. असे काही काही पेपर ते ऑर्गनाईज केले आहेत, पण ते पूर्ण लायब्ररीमध्ये आहे. आता तुम्हाला लक्षात येईल माझ्या लायब्ररीमध्ये खूप जास्त पेपर मी ऑर्गनाईज करून ठेवले. म्हणजे एवढे सगळे पेपर मी ते ऑर्गनाईज केलेले आहेत ओव्हर द. हा, तर आता मला ही लायब्ररीचा फायदा आहे, लायब्ररी म्हटल्यावर त्याला तिकडे शोधता येतो. आता मला फॉर एक्झाम्पल अपराजिता दत्ता हे हॉर्नबिल इकॉलॉजिस्ट आहेत, सायंटिस्ट आहेत, त्यांचे मला पेपर शोधायचे. तर मी इथे अपराजिता दत्ता टाकलं किंवा दत्ता टाकलं, तर त्यांचे जे पेपर माझ्या लायब्ररीमध्ये जे मी डाउनलोड करून ठेवले आहेत ते सगळे येतात. ठीक आहे. आता हे बघा, इकॉलॉजिकल स्टडी ऑफ सिम्पॅट्रिक हॉर्नबिल्स दत्ता, माझ्या त्या PhD ऍडवायझर होत्या म्हणून काही काही मध्ये माझी नावं पण तुम्हाला दिसतील, आणि त्यांचे बाकी स्टुडंट आहेत ते प्रधान एटॉल आहे, असे काही काही जे पेपर आहेत ते येतं. ऑथर फर्स्ट ऑथर कोण आहे ती माहिती येते, कधी कुठच्या साली ते पब्लिश झाले पेपर ती माहिती येते, कुठच्या जर्नलमध्ये ते पब्लिश झालं ती माहिती येते. दुसरं म्हणजे सगळ्यात चांगलं म्हणजे काय की तुम्हाला ते ओपन करून PDF तिकडे टॅग करता येते. सो मी इथे राईट क्लिक करून PDF हा इथे आपल्या अटॅच PDF म्हणून ऍड अटॅचमेंट करून ती PDF मी तिथे, मी जी डाउनलोड करतो PDF ती तिथे सेव्ह होते. ठीक आहे. आणि ती PDF म्हणजे मला मग तो पेपर वाचायचा असला की तिथे PDF वर क्लिक केला की ती PDF इथे उघडते, त्याला मला त्याचे मला
स्नॅपशॉट घ्यायचे असेल कुठच्या फिगरचा तर ते मला इथे घेता येतं. आणि मग तो मी आता स्लाइड मध्ये तुम्हाला जे दाखवतोय मी असे स्नॅपशॉट्स करून काढलेले आहेत. मला कुठची एरिया मला मार्क करून ठेवायचं तर ते मार्क करून ठेवता येतं, मला हायलाइट करून ठेवता येतं पेपर्स बद्दल. काही मला हवी असेल तर ते सगळं मला इथे व्यवस्थित तो पीडीएफ राहतो, तो वाचला की तो बंद करून ठेवला की लायब्ररीमध्ये परत पाहावं लागतं. हे परत आपल्याला ऑर्गनाईज करून ठेवता येतं. तर मला रूट साईट यूज ऑफ हे मला नॅचरल हिस्ट्रीमध्ये ठेवायचं असेल तर मी तो पेपर सिलेक्ट करून तो नॅचरल हिस्ट्रीमध्ये जाऊन ठेवला की मग तो इथे दिसायला लागतो. मला मला नॅचरल हिस्ट्री बद्दल पेपर हवे असतील सो मग तो इथे पेपर आता तो दिसायला लागतो. सो ते ऑर्गनाईज पण व्यवस्थित करता येतं. तुम्हाला हॉर्नबिलच्या डाएट बद्दल करायचं असेल, रुस्टिंग बद्दल करायचं असेल, नेस्टिंग बद्दल करायचं असेल, दुसऱ्या कुठच्या तरी पक्षाबद्दल करायचं, दुसऱ्या कुठच्या विषयावर करायचं असेल, तुमचा अध्यात्म कुठचाही काय विषय असेल ते तुम्हाला इथे सगळं ते व्यवस्थित ऑर्गनाईज करतं. सो डाउनलोड केल्यावर इथे तर येतो पेपर ऑर्गनाईज करता. पण बेस्ट ऍडव्हान्टेज जो त्याचा असा आहे की हा गुगल क्रोमशी पण जोडलेला सॉफ्टवेअर. ठीक आहे, याच्यात एक आपल्याला ऍप्लिकेशन आपण ऍड केलं की तो आपल्याला ऍड करता येतो. ठीक आहे, आणि हे तुम्हाला इथे जे दिसतंय ना, हे झोटेरोचं प्लगइन आहे, ते मी इथे प्लगइन ऍड करून ठेवलं. सो आता मी हा पेपर उघडला, मी स्कॉलरवर गेलो, मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस दाखवतो आणि कसं हे सोपं आहे तुम्हाला दाखवतो. एरियल जाउस्टिंग बद्दल मी पेपर सापडले, एरियल जाउस्टिंग हॉर्नबिल्स, एरियल जाउस्टिंग बाय हेल्मेटेड हॉर्नबिल, एरियल जाउस्टिंग आपण हा बघूया. ठीक आहे, आता हा पेपर इथे आला की इथे लाईन आली की हा झोटेरोचं सेव्ह टू झोटेरो अँड झोटेरो हॅज ऍक्सेस टू दिस साईट. इथे क्लिक केला की ते मला विचारतं तुला कुठच्या फोल्डरमध्ये सेव्ह करायचं आहे झोटेरो मध्ये. मी त्याला म्हणतो माझ्या माय लायब्ररीमध्ये कर. तर ते केलं की मग मी हे करून डन केलं की मग मी झोटेरो मध्ये गेलो की तो पेपर इथे डाउनलोड झाला ऑटोमॅटिकली. ऑथरचे नाव, इयर, जर्नल, सगळी माहिती इथे ऑटोमॅटिक झाली आणि तो पेपर फ्री असल्यामुळे त्याची पीडीएफ पण डाउनलोड झालेली आहे. सो ऑटोमॅटिकली तो पेपर तुमच्या लायब्ररीमध्ये आला. ठीक आहे, सो पेपर डाउनलोड करून तो तुम्ही ऑर्गनाईज करून तो लिटरेचर तुम्हाला सगळं एरियल जाउस्टिंग वर जे आहे सगळं एका ठिकाणी मग येतं आणि मग तो तुम्ही आपण तो तिकडनं पुढे जाऊ शकतो. सो हे लिटरेचर कंपायलेशन आणि झोटेरो बद्दल तुम्हाला अजून झोटेरो कसं वापरायचं असेल तर त्याच्याबद्दल आपण एक वेगळा वर्कशॉप करू शकतो किंवा युट्यूबवर जाऊन आपण ट्युटोरियल बघितले तरी ते वापरता येतं. पण मी हा झोटेरो सॉफ्टवेअर स्ट्रॉंगली रेकमेंड करतो. तुम्हाला अजून एक सांगायचं म्हणजे IUCN मध्ये हॉर्नबिल्स वर पूर्ण जी लिटरेचर आहे हॉर्नबिलचा हा त्यांनी तो रिसोर्सेस म्हणून बिब्लिओग्राफी म्हणून तयार करून ठेवलेली. ठीक आहे, ही एशियन प्लीज वेट फॉर बिब्लिओग्राफी टू लोड, हाऊ टू यूज दिस पेपर, प्लीज यूज दिस फॉर्म. तर ही बिब्लिओग्राफी लोड झालेली. ह्याच्यावर तुम्ही हॉर्नबिल्सच्या रिलेटेड जेवढी माहिती, जेवढे पेपर्स पब्लिश झालेले आहेत ते सगळे इथे ऑलरेडी वेबसाईटवर समराईज केलेले आहेत कोणीतरी बसून. डॉक्टर शंकर रामन, डॉक्टर अपराजिता दत्ता, एक मैत्रेयी हेडगे म्हणून आहे, आणि पूजा पवार, हे सगळ्यांनी ते बसून ते बिब्लिओग्राफी तयार केलेली आहे. त्याच्यात तुम्ही बाय इयर सॉर्ट करू शकता, बाय ऑथर सॉर्ट करू शकता, बाय कीवर्ड टाईप करू शकता, काही करू शकता आणि तुम्ही ते डाउनलोडही करू शकता बिग टेक्स्ट. ही डाउनलोड झालं तर मी ते माझ्या झोटेरोवर उघडेल ऑटोमॅटिक. सो ही पूर्णच्या पूर्ण लायब्ररी जी आहे ही मी पूर्णच्या पूर्ण माझ्या झोटेरोमध्ये आणू शकतो आणि मग झोटेरो मधनं ती माझ्या झोटेरोच्या लायब्ररीमध्ये सर्च करू शकतो. सो ही पण एक चांगली एक सिस्टम आहे की ज्याच्यात आता मी कुठच्याही विषयावर मी पेपर सर्च करायचं असेल तर ही बिब्लिओग्राफी डाउनलोड करून मग ते सर्च करेन त्याच्यात. ठीक आहे, आता ह्याचं पण डेमॉन्स्ट्रेशन हवं असेल तर मी एंडला देईन, पण नाहीतर वी कॅन प्रोसीड. मला हे दाखवायचा होता रिसोर्स. तो इथे जेवढे हॉर्नबिल रिलेटेड पेपर्स आहेत ते इथे ऑलरेडी आहेत आणि त्याची लिंक पण दिलेली आहे. सो तुम्ही तो पेपर पण डायरेक्ट जाऊन तुम्ही तो बिबटेक्स वर जाऊन तो कोण ऑथर्स आहेत, बर्ड कन्झर्वेशन इंटरनॅशनल जर्नल आहे, सगळी माहिती तिथे दिलेली आहे. ठीक आहे, सो फार सो गुड. तो आपण लिटरेचर कंपायलेशन बघितलं, झोटेरो बघितलं. या शेल वी प्रोसीड. नायकवाडे सर ओके ना? प्रतीक सर ओके? हो हो, जाऊया हा, पुढे. हो सर, खूप छान सांगत आहात ते बेसिक पासून. खूप फायदेशीर आहे सर्वांसाठी. ओके ओके. आता आपण नॉलेज गॅप कशी आहे, आता लिटरेचर तर आपण सगळं डाउनलोड केलेलं आहे, आता नॉलेज गॅप आपल्याला आयडेंटिफाय करायची आहे. कारण काय
एकच आता फॉर एक्झाम्पल ग्रेट हॉर्नबिल फिग खातो हे आपण ऑब्झर्व केलं. तर ग्रेट हॉर्नबिल फिग खातो हे पब्लिक नॉलेज बऱ्यापैकी आहे. हे म्हणजे ग्रेट हॉर्नबिल्सवर थायलंडमध्ये पण अभ्यास झालाय, सुमात्रामध्ये पण, इंडोनेशियामध्ये पण झालाय, मलेशियामध्ये पण झालाय, इंडियामध्ये पण झालाय, नॉर्थ ईस्ट मध्ये, वेस्टर्न हिमालया, सदर्न वेस्टर्न घाट्स, आणि सगळ्या पेपर्समध्ये अनेक लिटरेचर त्याच्यावर असं आहे की त्याच्यात ग्रेट हॉर्नबिल फिग खातो हे माहिती आहे आपल्याला. पण अशी काही गोष्टी असतील ज्या आपण बिहेवियर, आता फॉर एक्झाम्पल नंदिनी मॅडमनी तो जो ग्रेट हॉर्नबिल बघितले, बरोबर, तो व्हिडिओ आपण सगळ्यांनी त्या ग्रुपवर बघितलेला असेल, आणि त्या तुम्हाला लक्षात येईल तिकडे की त्याच्यात की त्याच्यात मोस्टली जे इंटरॅक्ट करत होते ते सगळे मेल्स होते. ठीक आहे. मला त्याच्यात आठवत नाही की मी त्याच्यात फिमेल बघितली की नाही, कारण एक जी सेपरेट बसलेली होती कदाचित ती फिमेल असू शकते, पण मी जे 3-4 इंडिव्हिज्युअल त्या व्हिडिओमध्ये बघितले मोबाईलवर ते सगळे मला मेल्स हे कन्फर्म करू शकले. आणि म्हणून त्या याच्यात सो बेसिकली आता ग्रेट हॉर्नबिल्स बिल ग्रॅपल करत होते, एरियल जास्त करत नव्हते पण बिल ग्रॅपल करत होते. सो आता त्याच्याबद्दल नॉलेज गॅप काय आहे, त्याच्याबद्दल नॉलेज गॅप जेव्हाच कळेल आपल्याला जेव्हा आपण ते लिटरेचर वाचू, बरोबर. आता मी ह्याच्यात तुम्हाला जरा एका वेगळ्या सिस्टमनी ते समजावणार आहे. एकतर मी तुम्हाला तो एक त्याचा एक्झाम्पल म्हणजे हे एरियल कास्ट बटिंग किंवा एरियल जाउस्टिंग आपण जे म्हणतो ते काय आहे ते तुम्हाला समजावतो. हे मार्गरेट किनट म्हणून एक हॉर्नबिलचा तज्ज्ञ आहे, साऊथ ईस्ट एशियामध्ये खूप हॉर्नबिलवर काम केलेलं आहे. त्यांनी हे स्कीमॅटिक बनवलेलं आहे. इथे तुम्हाला दिसतात की 2 हेल्मेटेड हॉर्नबिल्स आहेत. हेल्मेटेड हॉर्नबिल हे साऊथ ईस्ट एशियामध्ये मिळतात, क्रिटिकली एंडेंजर्ड स्पीशीज आहेत. So याच्यात 2 वेगळे वेगळे बिहेवियर आहेत. ह्याच्यात ते 2 हॉर्नबिल येतात, त्यांचं कास्क आहे, सॉरी, ते क्रॅश करतात. ठीक आहे, बिल टू बिल, हेड टू हेड क्रॅश करतात. मग त्याच्याने एक जो मेल आहे तो बाउन्स ऑफ होतो आणि तो असं करून मग तो देन टेक्स अवे. ठीक आहे. सो 2 हॉर्नबिल फ्लाईट मध्ये आले, त्यांनी त्यांच्या बिल्स आहेत त्या क्रॅश केल्या, आणि मग एक त्याच्यातला बाउन्स ऑफ होऊन तो निघून गेला. मग सेकंड त्यांनी ऑब्झर्वेशन काय की एक पेअर, 2 पेअर्स होते, एक मेल एक फिमेल, एक मेल एक मेल एक फिमेल, आणि ते 2 मेल्स आहेत फक्त, ते मेल्स येऊन क्रॅश करतात आणि फिमेल्स नाही क्रॅश करत. हे त्यांचं ऑब्झर्वेशन होतं हेल्मेट. आता हे त्यांनी दुर्मिळ ऑब्झर्वेशन देते का दररोज आपल्याला दिसतात असं नाही. बिल ग्रॅपलिंग हे सगळं म्हणजे मी पण माझ्या फिंगर्सवर काउंट करू शकेन एवढ्या वेळा बघितलं असेल, आणि रेग्युलर बिहेवियर नसतं, पण एक त्यातल्या त्यात दुर्मिळ बिहेवियर. तर याच्याबद्दल किती पब्लिश इन्फॉर्मेशन आहे, तर आपण ऑलरेडी आपण त्याच्यावर बदललं की आपल्याला 2 पेपर सापडलेत, आणि आपण एरियल कास्ट बटिंग शोधला तर त्याच्यात आपल्याला अजून 1-2 पेपर सापडले. पण बेसिकली निष्कर्ष काय काढू शकतो की ते लिमिटेड लिटरेचर आहे, फक्त 2 का 4 पेपर आहेत त्याच्यावर. ठीक आहे. सो ऑलरेडी तुम्हाला लक्षात आलं की दिस हे लिमिटेड लिटरेचर असल्यामुळे दिस विल बी ऑफ इंटरेस्ट टू रीडर्स, की दिस इज अ बिहेवियर दॅट वी शुड रिपोर्ट. सो तुम्ही कुठचं बिहेवियर ऑब्झर्व केलं की एक गुगल स्कॉलरवर जाऊन बघितलं की त्या बिहेवियर बद्दल भरपूर माहिती आहे का कमी माहिती आहे. भरपूर माहिती असेल तर ठीक आहे, मग मे बी वी कॅनॉट राईट, मे बी वी नॉट राईट, आपण जाऊन दुसरे पेपर बघूया, वाचूया आणि त्या बिहेवियर बद्दल जरा समजून घेऊया. पण समज खूप कमी माहिती मिळाली तर मे बी दॅट इज समथिंग दॅट इज इम्पॉर्टंट दॅट आय शुड रिपोर्ट, हे तुम्हाला तिथेला तिथे लक्षात येईल. बरोबर. सो आता ह्याच्यात आपल्याला खूप कमी पेपर्स मिळाले म्हणून आपण म्हणतो आपण लेट्स रिपोर्ट दिस. ठीक आहे. आणि आता आपण काय करणार आहोत की आपण हा पेपर आपण एक सॅम्पल म्हणून घेऊया की नॉलेज गॅप कसं प्रेझेंट करतात, एक्झिस्टिंग इन्फॉर्मेशन कशी प्रेझेंट करतात, जी आपण कलेक्ट केलेली इन्फॉर्मेशन ती कशी प्रेझेंट करतात. म्हणून हा एक चांगला पेपर आहे एरियल जाउस्टिंगवर, आणि तो आपण एक रेफरन्स म्हणून राजू सरांचाच आहे आपल्या. सो तो इंडियन ग्रे हॉर्नबिल नागपूर मधल्या ऑब्झर्वेशन आहे. सो आपण तो पेपर घेऊन आपण बघूया की कसं त्यांनी छान त्याचं ते केलेलं आहे. सो मी आता तुम्हाला झोटेरो मध्ये घेऊन जाणार आहे, आणि जो दुसरा पेपर जो आहे तो मी काल डाउनलोड केला होता, त्याच्यात मी मार्क करून ठेवले ते तुम्हाला दाखवायला. तो आता मी झोटेरो मध्ये गेलो, तो पेपर मी डाउनलोड केला होता काल, आणि तो झोटेरो मध्ये गेलो आणि मी तो पेपर मध्ये जे इम्पॉर्टंट एरियाज आहेत ते मार्क करून ठेवले. परत तुम्हाला दिसेल जर्नलचं नाव, अब्रिव्हेशन आहे त्याच्यात, इयर, व्हॉल्यूम नंबर, मग कोलन, आणि मग पेज नंबर, आणि मग त्याचा डिजिटल आयडेंटिफायर काय ते इथे दिलेलं आहे, आणि मग ऑथर्स कोण आहेत, फर्स्ट ऑथर, सेकंड ऑथर, थर्ड ऑथर, आणि हे सगळी माहिती आहे. कधी पेपर सबमिट झाला 2024 मे मध्ये, 2010 मध्ये, आणि तो रिवाइज करून 7 जुलै 2010 मध्ये, आणि मग तो 19 ऑक्टोबरला पब्लिश झालाय ही सगळी. आणि ते जर्नलचं पब्लिशर स्प्रिंगर म्हणून आहे ते आहे.
ह्याच्यात तुम्हाला मी जे सांगत होतो कीवर्ड्स त्यांनी दिलेले आहेत. ग्रे हॉर्नबिल, ओसिसेरॉस बायरॉस्ट्रेस, कास्ट बटिंग, बिल ग्रॅपलिंग. कळलं? आता पेपरमध्ये तुम्ही एरियल जॉस्टिंग लिहिलंय, बिल ग्रॅपलिंग लिहिलं आहे, पण कास्ट बटिंग लिहिलं नाही. तर कोणी जो कास्ट बटिंग जरी टाईप केला तरी त्याला तो मिळाला पाहिजे, म्हणून त्यांनी तो कीवर्ड इथे कास्ट बटिंग म्हणून दिलेला आहे. व्हेरी नाईस. ठीक आहे. सो कीवर्ड्स मध्ये तुम्ही असे शब्द देता ते टिपिकली तुमच्या टायटल मध्ये नाही, कारण काय टायटल मधले तर ऑटोमॅटिकली गुगल पिकअप करेल, पण जे कीवर्ड्स म्हणून जे इंडेक्स केले जातील शब्द ते टायटल मध्ये नसलेले शब्द आपण परत टाकलेले कीवर्ड्स मध्ये बघू. ठीक आहे. सो आता तुम्ही बघाल की ते कसं नॉलेज गॅप हायलाइट करतात. तर पहिले ते म्हणतात बिहेवियरचं काय त्याचं डिस्क्रिप्शन दिलं. द बिल कास्ट इज ऑल्सो युज फॉर व्हरायटी ऑफ डिफरंट बिहेवियर्स इन्क्लुडिंग एरियल जॉस्टिंग अँड बिल ग्रॅपलिंग. आणि ते साईट करतात की केम्पनी डिस्क्राईब केले 2009 मध्ये, किनडनी 2003 मध्ये, रमणनी 1998 मध्ये आणि विजय कुमार आणि दाविडानी 2007 मध्ये. ठीक आहे. मग त्यांनी त्या बिहेवियरचं बॅकग्राऊंड नॉलेज दिलेलं आहे की स्नायडरला 1945 मध्ये वाटलं की इट वॉज अ रिझल्ट ऑफ इंटॉक्सिकेशन फ्रॉम कन्झम्पशन ऑफ फर्मेंटेड फिग्स. कारण का ते फिग्स फर्मेंट होतात ना, कुठची फळं आपण जास्त वेळ शिजली ती फर्मेंट होतात, त्याच्यामुळे जो नशा होतो त्याच्यामुळे ते एरियल जॉस्टिंग करतात असं स्नायडर म्हणाल. आणि मग ते पूर्ण सिक्वेन्शियली ते पूर्ण जी माहिती आहे त्याच्यात ते मांडलेली आहे ते. ठीक आहे. आणि मग ते नॉलेज गॅप इथे त्यांनी हायलाइट केलेली आहे. ठीक आहे. Among the 6 genera and 31 species of Asian hornbills now recognized, such aerial cast butting has been reliably reported in very few hornbill species. खूप कमी हॉर्नबिल्स मध्ये रिपोर्टेड आहे. सो ही नॉलेज गॅप आहे. आणि नेव्हर इन द इंडियन ग्रे हॉर्नबिल. सो इंडियन ग्रे हॉर्नबिल मध्ये कधी रिपोर्ट केलेली नाही. सो दी हॅव व्हेरी नाईसली हायलाइटेड द नॉलेज गॅप. राईट. सो अशी जी नॉलेज गॅप आहे ही तुम्हाला पहिल्या पॅरेग्राफ मध्ये त्यांनी ती लिटरेचरची समरी देऊन तुम्हाला ती लास्ट मध्ये ती त्यांनी छानपैकी ती मांडलेली आहे एका वाक्यात की एरियल कास्ट बटिंग हे रिलायबली खूप कमी हॉर्नबिल स्पीशीज मध्ये रिपोर्ट झालंय आणि इंडियन ग्रे हॉर्नबिल मध्ये कधीच नाही. सो ऑटोमॅटिकली ह्या पेपरचा महत्व आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. सो बेसिकली आपल्याला ती असे आपल्याला पेपर वाचले आपण की ऑटोमॅटिकली मग त्याच्यातनं आपल्याला नॉलेज गॅप कळून येते. आणि ती नॉलेज गॅप मग आपण एकतर गुगल सर्चवर किती लिटरेचर सापडलं त्याच्यावरनं कळते, आणि सेकंड म्हणजे त्या पेपरने सांगितलं असेल की हा हा पेपरमध्ये ही नॉलेज गॅप आहे, तर ते ऑटोमॅटिकली तुम्हाला पण कळतं की ही ऍक्च्युअली नॉलेज गॅप आहे. सो लिटरेचर मध्ये पण मला सापडलं नाहीये आणि पेपर पण म्हणतात की नॉलेज गॅप आहे. सो आपण ती नॉलेज गॅप आयडेंटिफाय केली. ठीक आहे. आयडेंटिफाईंग नॉलेज गॅप खूप महत्वाचं असतं आणि थोडं त्याला प्रॅक्टिस लागते की तुम्हाला पेपर वाचून ते पेपरमध्ये कुठे ना कुठेतरी ते द्यायला लागतं. आणि हे हा आम्हाला आम्ही जेव्हा पेपर लिहितो त्याच्यात आम्हाला ते शिकवतात की पॅरेग्राफचं लास्ट सेंटेन्स असेल त्याच्यात तुम्ही टिपिकली हायलाइट करा की तो पेपर मध्ये नॉलेज गॅप काय. ठीक आहे. तुम्हाला आता मी उदाहरण द्यायचं झालं तर मी रॅन्डमली कुठचा तरी पेपर उठून तुम्हाला दाखवतो की कसे लोक नॉलेज गॅप हायलाइट करतात. आता मी काल हा पेपर वाचतो, तुम्ही बघूया. हे मी तुम्हाला रॅन्डमली कुठचा तरी पेपर, हा मी तयारी करून नाही आलोय, मी रॅन्डमली पेपर, पण चांगला पेपर असेल तर मी हा काल पेपर वाचत होतो, लँड यूज डायव्हर्सिटी, रिजनल बर्ड टॅक्सॉनॉमी रिचनेस. तुम्हाला दाखवतो की नॉलेज गॅप कशी ते हायलाइट करतो. Land use diversity is often considered an important environmental factor that promotes species richness at landscape and regional scale by increasing beta diversity. Still, the role of land use diversity in structuring global taxonomic and functional richness is unknown. ही नॉलेज गॅप त्यांनी आर्टिक्युलेट केलेली आहे पेपरमध्ये, ऍबस्ट्रॅक्ट मध्ये आर्टिक्युलेट केलेली, आणि ही नॉलेज गॅप आपल्याला हायलाइट करायला लागते, म्हणजे रिव्ह्युअरला पण कळतं की ही महत्वाची माहिती आहे, आपण पब्लिश केली पाहिजे. आणि ती ऍबस्ट्रॅक्ट मध्ये पण करतात आणि प्रत्येक पॅरेग्राफच्या एंडला ते बरेच वेळा केलं असेल. येट फॉर एक्झाम्पल, आता हा पहिला पॅरेग्राफ आहे, येट अ युनिव्हर्सल डायरेक्ट लिंक बिटवीन लँड यूज डायव्हर्सिटी इज स्टील मिसिंग. बरोबर. सो दे आर सेटिंग अप की ते माहिती जी आहे ती पुरवतात पहिले, आणि मग नॉलेज गॅप काय ती पॅरेग्राफच्या एंड लास्ट सेंटेन्स मध्ये ती फुकतात.
म्हणजे कसं की लोकांना कळतं की आता हे काम आहे ते महत्वाचं आहे. आणि परत तुम्हाला सेकंड पॅरेग्राफ मध्ये पण दिसू शकते. Moreover, it is important to incorporate information about species functional traits since these functional properties are close proxy and respond differently. आता ह्याच्यात लोक फंक्शनल ट्रेड इन्फॉर्मेशन करत नाहीयेत इन्फॉर्मेंट, तर ती करायला पाहिजे. ह्याच्याबद्दल तरी ते वेगळ्या पद्धतीने ती नॉलेज गॅप मांडलेली आहे. सो ही नॉलेज गॅप फाइंड करणं हे लिटरेचर ते वाचतात. आता हे सगळे जे तुम्हाला आकडे दिसत आहेत ना, हे सगळे ते पेपर त्यांनी साईट करून करून त्याच्यातलं वाचून अच्छा ही माहिती रिपोर्ट केली नाहीये, आपण रिपोर्ट करू. आता आपल्या ते गिरीट हॉर्नबिलचं एरियल जॉस्टिंगचं जे आपण नंदिनी मॅडमचं एक्झाम्पल बघत होतो, तर त्याच्यात तो व्हिडिओ सगळ्यांनी बघितला असेल असं मी अपेक्षा करतो, म्हणजे कारण की तो ग्रुपवरच होता आणि आपण सगळे त्या ग्रुपवर आहोत. सो पण तो ग्रेट हॉर्नबिल 4-5 ग्रेट हॉर्नबिल होते आणि ते बिल ग्रॅपल करत होते आणि हे सगळं. सो ग्रेट हॉर्नबिलचा एरियल जॉस्टिंगचा एकच पेपर आहे आणि त्याच्यात रमन सर, शंकर रमन तो पेपर उघडून तुम्हाला दाखवत नाही आता मी, पण त्याच्यात ते हेच म्हणतात की 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 ते टेरिटोरियल ह्याच्यासाठी ते केलेलं आहे. पण आपण जे बिहेवियर बघितलं त्याच्यात मोस्टली यंग अडल्ट, यंग इंडिव्हिज्युअल होते. ते प्लेफुल बिहेवियरसाठी ते बिल ग्रॅपलिंग करतात आणि ते ग्रेट हॉर्नबिल मध्ये रिपोर्टेड नाही. सो ती नॉलेज गॅप आपण आयडेंटिफाय केली. आता बिल ग्रॅपलिंग हे इंडियन ग्रे हॉर्नबिल मध्ये रिपोर्टेड आहे किंवा बाकी याच्यात असेल, पण ग्रेट हॉर्नबिल मध्ये बिल ग्रॅपलिंग असं म्हणून प्लेफुल बिहेवियर म्हणून रिपोर्टेड नाही. सो तो बिहेवियर देन बिकम्स अ युजफुल थिंग टू रिपोर्ट. तसंच प्रतीक सरांनी आता जो मलाबार पाईड हॉर्नबिल रिपोर्ट केलेला आहे, आता किती स्टडीज आहेत त्याच्यात दे आर रिपोर्टिंग फेरल डॉग्स हंटिंग ऑन हॉर्नबिल्स, म्हणजे डॉग्स हंटिंग हॉर्नबिल्स किंवा डॉग्स हंटिंग हॉर्नबिल्स. आता हा पेपर उघडून आपल्याला बघायला लागेल, पण असं डायरेक्ट कुठे डॉग आणि हंटिंग हॉर्नबिल हे असं कुठेही दिसत नाही. हंटिंग झालेलं आहे हायलाइट आणि हॉर्नबिल हायलाइट झालेलं आहे, पण डॉग कुठेही अजून हायलाइट होत नाही. सो बेसिकली फेरल डॉग्सचा आपल्याला माहिती आहे किती प्रॉब्लेम आहे. पण फेरल डॉग्स वाईल्ड लाईफ असं टाकलं तर इज वाईल्ड लाईफ गोइंग टू द डॉग्स. इम्पॅक्ट ऑफ फेरल अँड फ्री रोमिंग डॉग्स ऑन वाईल्ड लाईफ पॉप्युलेशन हा खूप इम्पॉर्टंट कॉन्झर्वेशन इश्यू. आता प्रतीक सरांनी जे डॉक्युमेंट केलं ते कदाचित तो त्यांचा पेट डॉग असेल किंवा काय असेल बॅकग्राऊंड, ते प्रतीक सर जास्त चांगलं सांगण्यासाठी. पण हे जेव्हा आपल्याला पेट डॉग मध्ये दिसतंय तर फेरल डॉग्स पण नक्की मलाबार पाईड हॉर्नबिल मारत असतील. तो पेट डॉग होता म्हणून कोणाच्या अंगणात झालं म्हणून त्यांना ते हॉर्नबिल मिळाला, पण अशा बऱ्याच घटना होत असतील जिथं हॉर्नबिल जमिनीवर येऊन डस्ट बेदिंग करतोय, मलाबार पाईड हॉर्नबिल करतात, तेव्हा फेरल डॉगनी अटॅक केला आणि तो फेरल डॉगचा पण प्रॉब्लेम असू शकतो आणि तो एक हॉर्नबिल सारखे मोठे पक्षी जे आर्बोरियल पक्षी आहेत ते पण इम्पॅक्ट होऊ शकतात डॉगच्या थ्रू. ही एक इम्पॉर्टंट माहिती कुठेतरी आपण ती नॅचरलिस्ट नोट म्हणून रिपोर्ट करू शकतो आणि ती फ्युचरमध्ये कोणीतरी फेरल डॉग्स कुठचे प्राणी मारतात त्याच्यात हॉर्नबिल एक येऊ शकतो. सो म्हणून दिस इज समथिंग दॅट वी शुड कीप इन माइंड आणि म्हणून आपण हे थोडं करतो ह्याच्यावर चर्चा. आणि म्हणून ती नॉलेज गॅप आपल्याला दिसली की फेरल डॉग्स हंटिंग ऑन हॉर्नबिल याच्यावर इन्फॉर्मेशन नाही. सो दिस इज प्रॉब्ली समथिंग दॅट यू सीन मे बी वर्थ रिपोर्टिंग. ठीक आहे. मी ही जी घटना जी प्रतीक सरांची डिस्क्राईब करतो ना त्याच्यात मे बी फॅक्ट चुकीचे असतील आणि प्रतीक सर कॅन करेक्ट इट, पण मी ते उदाहरण म्हणून वापरतो. आय एम जस्ट युझिंग इट. तुम्ही ते हायपोथेटिकल एक्झाम्पल म्हणून ते तुम्ही समजू शकता, पण तुम्हाला ते डेमो देतोय मी त्याच्या की कसं ते नॉलेज गॅप आहे. आता आपण नॉलेज गॅप वी हॅव कम ऑलमोस्ट हाफ वे थ्रू आणि इथे तुम्हाला विचारायचं की डू यू वॉन्ट अ ब्रेक, तर आपण एक छोटी ब्रेक घेऊ शकतो आणि आपण वी कॅन कम बॅक अगेन. ब्रेक हवा असेल तर हात वरती करा, म्हणजे वी कॅन ब्रेक फॉर 5 मिनिट्स अँड वी कॅन कम बॅक. कोणीच हात वरती केलं नाहीये, सो मे बी विल कंटिन्यू. तर तोपर्यंत आपण एक स्क्रीनशॉट पण घेऊया. हा आपल्याला एक स्क्रीनशॉट घ्यायचे पार्टिसिपंटचा, तो पण घेऊया म्हटलं तोपर्यंत. ओके, ठीक आहे ठीक आहे. मग सगळ्यांना रिक्वेस्ट करतो दोन गोष्टी, की एक तर आपण व्हिडिओ आपले चालू करूया आणि दुसरी म्हणजे तुमचं नाव आता कोणाकोणाचं झायोमी म्हणून काय काय आहे ते तुम्हाला बदलता आलं. रेडमी नोट 8 प्रो ते तुम्हाला मोटरोला H50 फ्युजन असे आणि एक डेल हे तुम्हाला नाव तिकडे झूम वर बदलता आलं तर आपण ते करून एक आपण असा रेकॉर्ड शॉट आपला एक स्क्रीनशॉट घेतो मी.
विशाल, तुझं नाव बदल. तुम्हाला समज नाव बदलायचं असेल तर तुम्ही तुम्ही त्या पार्टिसिपेंटच्या विंडोवर जाऊन पण किंवा मला मेसेज करा, मी बदलू शकतो ते. आय थिंक सो. नाही बदलू शकत. एनिवेज, बाकींना व्हिडिओ ऑन करता येणार आहे का? एनिवेज, तर मी घेऊन टाकतो स्क्रीनशॉट. पेस ओके आहे ना? कुणाला जास्त फास्ट किंवा स्लो तर नाही वाटत ना? ओके, मी स्क्रीनशॉट घेतोय. ऑल स्माइल. डन. थँक यू. So, shall we take a break or we'll continue? कंटिन्यू करू. या Okay. कंटिन्यू करू ना, ब्रेक नको. ओके ओके. सगळ्यांना व्यवस्थित कळतंय ना? हो प्रॉब्लेम नाही ना? हो हो ओके. सो आता आपण जर्नल कसं आयडेंटिफाय करायचं ते बघू. सो जर्नलचा फोकस काय, आपल्या पेपरचा फोकस काय, त्याच्यावरनं आपण ठरवायचं. आणि ह्याच्यात मी माझेच उदाहरण वापरतो, कारण की मला ते माहिती आहे की मी काय मोटिवेशन होतं ते जर्नल आयडेंटिफाय करण्याच्या. तर आम्ही रूस साईट यूज बाय ग्रेट आणि ब्रीथ हॉर्नबिलचा नॉर्थ ईस्ट इंडियाचा आमचा एक पेपर होता, तो आम्ही पिकअप केला. आता आम्हाला ऑप्शन होतं की रूस साईट बद्दल आहे तर हॉर्नबिलच्या इकॉलॉजी, बर्ड इकॉलॉजी जर्नलमध्ये पण पाठवू शकतो, पण आमचा फोकस जास्त सीड डिस्पर्सलवर होता. म्हणून आम्ही ते बायोट्रॉपिका म्हणून एक जर्नल आहे, ते असोसिएशन फॉर ट्रॉपिकल बायोलॉजी आणि कॉन्झर्वेशन, आणि ज्याच्यात प्लांट अॅनिमल इंटरॅक्शन वर पण लोक अभ्यास करतात आणि ह्याच्यावर पण सीड डिस्पर्सलवर पण अभ्यास करतात. सो ते पक्षीच्या जर्नल, कारण की पक्ष्याच्या जर्नलमध्ये मोस्टली लोक इकॉलॉजीशी रिलेटेड असतात, पण आम्हाला सीड डिस्पर्सलवर फोकस करायचा होता, म्हणून आम्ही तो ह्या पेपरमध्ये बायोट्रॉपिकामध्ये तो पब्लिश केला. मग आम्ही नारकोंडम आयलंडवर होतो, तिथे आम्ही हॉर्नबिलचे नेस्ट कॅरेक्टरिस्टिक्स आम्ही डॉक्युमेंट केली होती. ती नॅचरलिस्टची इन्फॉर्मेशन होती आणि म्हणून ती आम्ही हॉर्नबिल नॅचरलिस्ट्री आणि कॉन्झर्वेशन हे जर्नल आहे, तो तिथे आम्ही तो पब्लिश केलेला आहे. आणि तिथे तुम्हाला दाखवतो नंतर, त्याच्यातले पण काही गोष्टी तुम्हाला दाखवेन की ती नॅचरलिस्टची इन्फॉर्मेशन होती आणि नारकोंडम हॉर्नबिलची नॅचरलिस्टची इन्फॉर्मेशन होती. 33 नेस्टची आम्ही इन्फॉर्मेशन गोळा केलेली, ती आम्ही तिथे पब्लिश करून ठेवली. मग हंटिंग आणि लॉगिंग आणि ह्याचा हॉर्नबिल्सवर काय परिणाम होतो आणि सीड डिस्पर्सलवर काय परिणाम होतो. सो हे हॉर्नबिल्सवर तर काय परिणाम होतो हे आम्ही दाखवलंच त्याच्यावर, पण मग तो आम्हाला सायन्सशी पण जोडलेला होता आणि कॉन्झर्वेशनशी पण जोडलेला होता. आणि कॉन्झर्वेशनशी जोडलेला होता म्हणून तो आम्हाला फ्रीली अवेलेबल पण करून द्यायचा होता, की मॅनेजर्सना तो पेपर फ्रीली अवेलेबल पाहिजे, आणि इकॉलॉजी पण आहे आणि कॉन्झर्वेशन पण आहे. सो आम्ही ते प्लॉस वन म्हणून जर्नल आहे, तेव्हा त्यांनी आम्हाला वेवर दिलेलं होतं पब्लिश करायला, आणि तो आम्ही तो प्लॉस वन मध्ये केला की कॉन्झर्वेशन रिलेटेड माहिती आहे ती पब्लिकली ऍक्सेसिबल असू द्या, म्हणून ती आम्ही प्लॉस वन मध्ये केला. पण त्याची इकॉलॉजीची पण माहिती होती म्हणून कॉन्झर्वेशन स्पेसिफिक जर्नल मध्ये नाही केलं. सो नॅचरलिस्टची इन्फॉर्मेशनसाठी आम्ही नॅचरलिस्टवाला जर्नल शोधलं, इकॉलॉजी सीड डिस्पर्सलसाठी आम्ही बायोट्रॉपिका शोधलं, कॉन्झर्वेशन आणि याच्यासाठी प्लॉस वन शोधलं, जे फ्रीली ऍक्सेसिबल आहेत पेपर्स याच्यात. आणि हा पर्स्पेक्टिव्ह पीस होता, त्याच्यात आम्ही कुठचा जे नारकोंडम हॉर्नबिलला दुसऱ्या आयलंड्सवर इंट्रोड्यूस केला पाहिजे की नाही, हे प्युअरली कॉन्झर्वेशनशी जोडलेलं होतं. हे आयलंड बर्ड्सना दुसऱ्या आयलंडवर इंट्रोड्यूस केलं नाही पाहिजे का पाहिजे, हा ग्लोबल प्रॉब्लेम आहे. सो हा ग्लोबल इकॉलॉजी आणि कॉन्झर्वेशन म्हणून आम्ही जर्नलमध्ये तो पिच केलेला होता. परत हे जर्नल ओपन ऍक्सेस आहे, गोल्ड ओपन ऍक्सेस आहे, म्हणजे जे रीडर्स आहेत त्यांना पे करायला लागत नाही, पण जे सबमिट करतात त्यांना पे करायला लागतं. पण हा पर्स्पेक्टिव्ह पीस होता, ह्याच्यात आम्ही कुठलाच डेटा किंवा फंडिंग वापरलं होतं, म्हणून पर्स्पेक्टिव्ह पीसेस गोल्ड ओपन ऍक्सेस जर्नल असतात, ते फ्रीली पब्लिश करतात, त्याला वेवर मिळतो, आणि म्हणून तो विथ वेवर हा पब्लिश झालेला आहे. आता हा आम्हाला परत नारकोंडम आयलंडवर कॉन्झर्वेशनचा हा मोठा विषय आहे. हा 2014 पासून 2013-14 पासून आणि त्याच्या आधीपासूनही रविशंकरन सर जेव्हा होते ते त्याचा अभ्यास करत होते तेव्हा फेरल गोट्सचा हा नारकोंडम हॉर्नबिल एका आयलंडवर सापडणारा पक्षी आहे, आणि ते छोटंसं 7 स्क्वेअर किलोमीटरचं आयलंड आहे, आणि त्याच्यावर आधी फेरल गोट्स होते, हंटिंगचा प्रॉब्लेम होता, मग रडार स्टेशन बांधायचं, असे काय काय अनेक विषय होते. आणि हे कॉन्झर्वेशनचे विषय त्या स्पीशीसाठी येऊ शकतात म्हणून आम्हाला हा पब्लिकली अवेलेबल करून द्यायचा होता पेपर,
की कोणालाही ती माहिती उद्या गरजेची पडली तर ती ऍक्सेसेबल असू द्या, म्हणून हा फ्री ओपन ऍक्सेस आणि कॉन्झर्वेशनच्या इंटरनॅशनल पिअर रिव्ह्यू जर्नलमध्ये आम्ही तो पब्लिश केला. सो पेपरचा आपण जेव्हा पब्लिश करायला जर्नल चूज करतो त्याच्यात अनेक गोष्टी असतात. तो इकॉलॉजीचा पेपर आहे, कॉन्झर्वेशनचा पेपर आहे, हॉर्नबिलच्या इकॉलॉजीचा पेपर आहे का सीड डिस्पर्सलचा पेपर आहे, तो कॉन्झर्वेशनसाठी त्याचा आपल्याला इम्पॅक्ट काय हवाय, तो पेपर आपल्याला फ्रीली ओपन ऍक्सेस हवाय का तो पेवॉलच्या मागे लपला तरी चालणार. म्हणजे सीड डिस्पर्सलचं इम्प्लिकेशन हे कॉन्झर्वेशनशी एवढं डायरेक्टली जोडलं नाहीये जेवढं नार्कोंडा हॉर्नबिलचं इंट्रोडक्शन दुसऱ्या आयलंडवर झालं पाहिजे, जो फक्त एका आयलंडवरनच रिपोर्टेड आहे दुसऱ्या आयलंड झाला पाहिजे की हा नक्कीच हा इम्पॉर्टंट कॉन्झर्वेशन विषय आणि ह्याच्याबद्दलची जी माहिती आहे ती पब्लिकली ऍक्सेसेबल पाहिजे. हे सगळे वेगळे वेगळे मोटिवेशन असतात आणि ते सगळे मोटिवेशन आपण ते पॅसिव्हली आम्ही करतो, पण ते आपण विचार करून मग आपण कुठचं जर्नल आहे ते टार्गेट करायला. ठीक आहे. सो हे सगळे मोटिवेशन तर बघितले, पण आपण एकदा जर्नल आयडेंटिफाय केलं की त्याच्या प्रत्येक जर्नलचा आपण एम्स आणि स्कोप हे जाऊन वाचायलाच पाहिजे. आणि आपण जे कव्हर लेटर लास्टला जे लिहिणार आहोत त्या एम्स अँड स्कोप मध्ये आपण ते अँकर केलं पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल हे आमच्या हॉर्नबिल नॅचरल हिस्ट्री कॉन्झर्वेशनचं आहे. Research or up-to-date information is open to contributions from anyone, including scientists, researchers, managers, conservationists, artists and writers. So आपल्या इकडे आर्टिस्ट पण आहेत, अभिजित आहेत, इथे आर्टिस्ट आहेत ते. सो त्यांनी पण काही त्यांच्या आर्टवर्क असेल हॉर्नबिलशी रिलेटेड किंवा त्यांचं कल्चरशी रिलेटेड काही असेल, हॉर्नबिलची लोअर रिलेटेड असेल, ती सगळी माहिती इथे हॉर्नबिलच्या फूड प्लांटशी जोडलेले सीडशी जोडलेली काहीतरी कल्चरल माहिती असेल ती पण ते हे जर्नल विल बी ओपन टू पब्लिशिंग. राईट. त्याच्याबद्दल तुम्ही रिसर्च प्रेझेंट करू शकता, तुमचे फील्ड नोट्स प्रेझेंट करू शकता, कॉन्झर्वेशन न्यूज, हॉर्नबिलची इकॉलॉजी, कॅप्टिव्ह बर्ड्स मध्ये, वाईल्ड बर्ड्स मध्ये तुमचे काही मतं असतील ती तुम्हाला मांडायची असतील, कॉमेंट्री असेल, लिटरेचर रिव्ह्यू, एक पुस्तक असेल हॉर्नबिलवर जे तुम्ही रिव्ह्यू केलं असेल त्याच्याबद्दल तुम्हाला तुमचं मत लिहायचं असेल, हे सगळंही ह्या जर्नलमध्ये केलेलं आहे. सो ह्या जर्नलचा स्कोप असा आहे, पण प्रत्येक आता ह्याच्यात तुम्ही वुडपेकरचा पेपर पब्लिश कराल का? नाही करणार. हे हॉर्नबिलचं रिलेटेड जर्नल आहे, हॉर्नबिलशी जोडलेला विषय जे आहेत तेच फक्त इथे पब्लिश केले जातील. पण तुम्ही वुडपेकरचं कॅव्हिटी एक्सकव्हेशनचं हॉर्नबिलशी कसं जोडलेलं आहे ते तुम्ही लिहिला तर नक्की इट विल बी कन्सिडर. राईट. सो आणि हे प्रत्येक जर्नलच्या वेबसाईटवर आपण गेलो आणि तिथे आपण सर्च केलं की प्रत्येक जर्नलचं तुम्हाला एम्स अँड स्कोप तर नक्की तुम्हाला सापडेल आणि ते आपण जाऊन नक्की पेपर तिथे सबमिट करायचा आत वाचला पाहिजे. नाहीतर तुमचाच वेळ वाया जातो की ते एम्स अँड स्कोप मध्ये बसत नसेल आणि आपण तिथे पाठवला तर ते एडिटर 10 दिवस 15 दिवस 1 महिना बसेल आणि सांगेल की नाही पण तुमचा पेपर जो आहे आमच्या स्कोपशी फिट होत नाही. सो त्याच्यात पण देतात आणि त्याच्यात कधी कधी जर्नल हे पण देतात, वी विल नॉट कन्सिडर मॅन्युस्क्रिप्ट विदाउट अ सिग्निफिकंट बायोलॉजिकल कंपोनंट अँड कनेक्टिंग रिसर्च टू इट्स इकॉलॉजिकल और कॉन्झर्वेशन इम्प्लिकेशन्स. हे पण दिलं असतं की कुठचे पेपर ते कन्सिडर करणार नाहीत. सो ते पण वाचणं गरजेचं आहे आणि बघायला पाहिजे की आपला पेपरचा स्कोप त्या जर्नलच्या एमशी बसत आहे की नाही आणि त्यांच्या एम स्कोपशी अलाईन होत आहे की नाही हे बघणं खूप गरजेचं आहे. सो हे तुम्हाला दाखवलं मी ऑलरेडी ग्लोबल इकॉलॉजी की काय त्यांचा स्कोप आहे की त्या जर तुमचं बसत असेल तर ते पब्लिश होईल. टेरेस्ट्रियलवर असेल, मरीनवर असेल, फ्रेश वॉटरवर असेल, इकोसिस्टमवर असेल, कॉन्झर्वेशन आणि इकॉलॉजी काही असेल ते पब्लिश करतील. पण हे बायोलॉजिकल कंपोनंट नसला त्याच्यात तर ते पब्लिश करणार नाही. ठीक आहे. पेपर्स फोकस्ड ऑन स्पीशीज इन्व्हेंटरीज म्हणजे स्पीशीजची चेकलिस्ट केलेली आहे, विल नॉट बी कन्सिडर्ड विदाउट अ क्लिअर लिंक टू इकॉलॉजी. ठीक आहे. सो हे सगळं पण महत्वाचं आहे. ठीक आहे. सो हे वाचणं आपण जर्नलला सबमिट करायच्या आत पण जेव्हा शॉर्टलिस्ट करायला बघतो तेव्हा हे सगळं नक्कीच आपण केअरफुली बघायचं असतं. बिवेअर ऑफ प्रेडेटरी जर्नल्स हे हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आता फॉर्च्युनेटली मी बघत होतो तर जनरली दिस प्रॉब्लेम इज गोइंग डाऊन, बट प्रेडेटरी जर्नल म्हणजे जिथे तुम्ही पैसे दिले 3,000 रुपये दिले की ते मोस्टली तुमचा पेपर पब्लिश करतील. मग त्याच्यात पिअर रिव्ह्यू कॉम्प्रोमाइज होतो, क्वालिटी कॉम्प्रोमाइज होते, त्याच्यात तुम्ही म्हणजे विकत घेतल्यासारखं झालं, तुम्ही यू पे द मनी की माझा पेपर पब्लिश करा. म्हणजे दॅट इज हाऊ इट इज, म्हणजे विच इज नॉट रिअली गुड फॉर सायन्स. दिस इज अनएथिकल, इट इज रॉंग अँड यू डोंट वॉन्ट युअर पेपर टू बी पब्लिश्ड इन सच अ प्रेडेटरी जर्नल. त्याला प्रेडेटरी जर्नल म्हणतात फॉर ऑब्वियस रिझन्स, कारण काय दे आर नॉट गुड फॉर सायन्स. आणि त्याच्यात तुम्हाला बिहार लिस्ट, तुम्ही लिस्ट ऑफ प्रेडेटरी जर्नल टाकलं तुम्हाला एक पूर्ण ऑनलाईन फटाफट लिस्ट मिळते.
तुम्ही कुठचं जर्नल आयडेंटिफाय केलं असेल तिथे पहिले जाऊन तिकडे चेक करा की ते प्रेडिटरी आहे की नाही, आणि मग तिथे नसेल तरच तुम्ही तिथे जाऊन पब्लिश करा. इंडिया इज नोटोरियस. इंडियन सायंटिस्ट हॅव बीन पब्लिशिंग. इंडियन कॉलेज युनिव्हर्सिटी प्रोफेसर्स आणि मेनी प्रोफेसर्स आर पब्लिशिंग इन दिस. रिपीट पब्लिकेशन्स करतात. इंडिया इज नोटोरियस फॉर पब्लिशिंग इन प्रेडिटरी. So it is unfortunate, but this is something that we should not fall prey to. We should ensure that we are not publishing in any predatory journal. आता क्रिटिकल पार्ट येतो ऑर्गनायझिंग द रायटिंग. आता लिहायचा कसा पेपर, दॅट इज द टफेस्ट पार्ट. ठीक आहे, तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आपण नेटिव्ह इंग्लिश स्पीकर नाही होत. ठीक आहे, लेट इट नॉट अफेक्ट यू. आपण मराठीत विचार करत असू, हिंदीमध्ये करत असू, इंग्लिशमध्ये करत. मी एक गोष्ट विचारायची राहिली की आय होप एव्हरीबडी अंडरस्टँड मराठी. मी मराठीत बोलतोय, डू आय एम मिक्सिंग वर्ड्स इन इंग्लिश याच्यात, पण आय होप एव्हरीबडी इज अंडरस्टँडिंग. एनिवेज, सो ऑर्गनायझिंग हे रायटिंग मध्ये ह्या सगळ्यात डिफिकल्ट प्रश्न असतो, आणि हा अजूनही आम्ही शिकतो. म्हणजे कालच मी एका रिस्पॉन्स टू रिव्ह्यूवर तुम्हाला दाखवायचं झालं तर अजूनही आम्ही अशा गोष्टी शिकत असतो. तुम्हाला उदाहरणच देतो तुम्हाला डायरेक्ट. आमचा एक पेपर आला रिव्ह्यू मधनं परवा. ठीक आहे, सो डिअर रोहित, आय हॅव नाव रिसिव्ड कमेंट्स अँड रिव्हिजन्स. हे एडिटरनी मला पेपर परत पाठवला. मी सबमिट केला होता, तो एडिटरनी परत पाठवला. Regarding your submitted, I am pleased to inform you that the feedback has been very favorable and positive. However, that could enhance the quality of your work. I ask you to address this point in the revised version. Detailed letter in which you address each comment and suggestion individually. Reviewers to track progress. Reviewer चे comments कसे होते? Why did the maximum and minimum transact lengths vary from 230 to 300? Why was this chosen? आता हे सगळं मी 40-50 पेपर जरी लिहिले असतील तरी अजूनही आमच्या काही काही गॅप्स राहतात. आणि प्रत्येक रिव्ह्यूवरची पण वेगळी वेगळी अपेक्षा असते. कधी कधी जर्नलच्या वर्ड लिमिट्स असतात, मग ते आम्ही कन्स्ट्रेन करत 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 कधी वर्ड लिमिट वाचवत कधी कधी इन्फॉर्मेशन आम्ही पुरवत नाही. मग ती इन्फॉर्मेशन आम्ही ते जेव्हा विचारतात प्रश्न तेव्हा म्हणतो की वी हॅव ऍडेड द फॉलोइंग सेंटेन्स एक्सप्लेनिंग द रिझन, आणि मग ती कमेंट आम्ही ऍड्रेस करतो. रिस्पॉन्स टू रिव्ह्यूवर बद्दल पण आपण थोडी चर्चा लास्टमध्ये करूया. पण बेसिकली असं जरी किती एक्सपिरियन्स असला तरी अजूनही क्लॅरिटी देण्यात ऑर्गनायझेशन मध्ये अजूनही आपल्याला मदत लागते. ठीक आहे, आणि आता आपण कसं करणार आहोत. टिपिकली रायटिंग जे आहे ते असं ऑर्गनाइज केलेलं असतं. एका आपण जे म्हणतो ते आवर ग्लास म्हणतो ना, आवर ग्लास शेप मध्ये असतं. आवर ग्लास शेप मध्ये म्हणजे तुमचं इंट्रोडक्शन असतं ते ब्रॉड सुरू होतं आणि देन इट बिकम्स व्हेरी फोकस्ड टू एक्झॅक्ट काय तुम्ही प्रॉब्लेम मांडलेला आहे, मग तुम्ही एक्झॅक्टली काय केलेलं आहे, आणि मग तुमचं डिस्कशन म्हणजे तुमचे एक्झॅक्ट रिझल्ट हाऊ दे सेट विथ द लार्जर लिटरेचर. सो इट स्टार्ट्स नॅरो अँड इट बिकम्स वाईड. तुमचं जे मेथड्स आणि रिझल्ट आहे दॅट इज रिमेन फोकस्ड विथ युअर स्टडी. सो तिथे ते वाईड होत नाही, आणि म्हणून हे आवर ग्लास पॅटर्न मध्ये आहे. सो ते त्याच्यात दिलेलं पण आहे की इंट्रोडक्शन इज इंट्रोड्यूस रेलेव्हंट लिटरेचर, वाय युअर स्टडी इज नॉवेल, हायपोथेसिस. तुम्हाला ते दाखवलं ना त्या राजू सरांच्या पेपरमध्ये की वाय द स्टडी इज नॉवेल. मग काय केलेलं आहे, रिझल्ट काय, तर डिस्कशन काय, मग कन्क्लुजन आणि इम्प्लिकेशन. आता आपण काय करणार आहोत, हे जे वेगळ्या वेगळ्या स्टेजेस आहेत हे समजून घ्यायला आपण तो राजू सरांचाच पेपर वापरणार आहोत, आणि त्याच्यात आपण बघणार आहोत की कसं ते ऑर्गनाइज केलेलं आहे. टिपिकली जे नोवाईस असतात ना ते असं बनवतात की त्यांचं एकदमच सगळं फोकस्ड असतं, एकदम टू द पॉइंट असतं. एकतर पूर्ण रेक्टँगल असतो, आवर ग्लास नसतो, किंवा इंट्रोडक्शन अँड डिस्कशन एकदम टू द पॉइंट, मेथड्स अँड रिझल्ट थोडं वाईड असेल, आणि मग असं. दॅट इज अ रॉंग शेप टू हॅव. युअर पेपर शुड स्टार्ट वाईड, आयडेंटिफाय द गॅप, तुम्ही काय केलंय, तुमचे रिझल्ट कसे बसतायत वाईडर लिटरेचरमध्ये, त्याचं रेझोल्युशन असंच असलं पाहिजे. आणि आपण आता राजू सरांचा पेपर हा सॅम्पल वापरून, म्हणजे मी राजू सरांची परमिशन घेतली नाही याच्यासाठी, पण आय एम टॉकिंग व्हेरी नाईस थिंग्स अबाउट द पेपर. आय रिली लाईक द पेपर, सो इट इज इन गुड स्पिरिट दॅट आय एम युझिंग दिस. तो आता ऑर्गनायझिंग द रायटिंग मध्ये तुम्ही बघा, इंट्रोड्युसिंग द रेलेव्हंट लिटरेचर. ठीक आहे, सो द ब्युसोरॉटिडे इज ऑफन द मोस्ट रिकॉग्नायझेबल ग्रुप ऑफ वर्ड्स बिकॉज अ लॉंग डिकोड. हा पेपर बिल बद्दल आहे. सो यू सी हाऊ दे हॅव ऑलरेडी गॉट द अटेन्शन ऑन द बिल, की या चोची बद्दल हा पेपर आहे आणि कास्ट बद्दल आहे आणि हे सगळं आहे. द बिल कास्ट इज यूज फॉर डिफरंट बिहेवियर्स इन्क्लुडिंग एरियल जॉस्टिंग अँड ग्रॅपलिंग. म्हणजे त्यांनी ऑलरेडी हा इंट्रोड्यूस केलेला आहे. आणि मग एरियल जॉस्टिंग का होतं याच्याबद्दल जी काय माहिती आहे त्याच्यात त्यांनी ती
केलेली आहे आणि मग ती नॉवेल्टी त्यांनी आणली. की नॉवेल्टी काय आहे हे आपण ऑलरेडी डिस्कस केलंय की रिपोर्टेड इन व्हेरी फ्यू स्पीशीज अँड नेव्हर इन इंडियन ग्रे हॉर्नबिल. ठीक आहे. सो आपण रेलेव्हंट लिटरेचर काय आहे त्यांनी ते इंट्रोड्यूस केलं आणि मग ती नॉवेल्टी त्यांनी इंट्रोड्यूस केली. आता इंट्रोड्यूस अ स्टडी सिस्टम त्यांनी ग्रे हॉर्नबिलवर केलाय. इंडियन ग्रे हॉर्नबिल इज स्मॉल. तिकडे स्मॉल म्हणतो तर काय आहे ना, म्हणजे स्मॉल तर निलगिरी फ्लावर पेकर पण आहे, स्मॉल तर सनबर्ड पण आहे आणि इंडियन ग्रे हॉर्नबिल पण हा स्मॉल म्हणतात. पण पर्स्पेक्टिव्ह पाहिजे म्हणून 50 सेंटीमीटर इन लेंथ, 375 ग्राम बॉडी मास. म्हणजे बॉडी मास पण किती आणि लेंथ किती आणि स्मॉलचं त्यांचं डेफिनेशन काय आहे ते हॉर्नबिलच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये आहे तसं त्यांनी दिलेलं आहे. आता इंडियन ग्रे हॉर्नबिल हा सगळ्यांना हा इंटरनॅशनल जर्नलमध्ये पब्लिश होतोय. ब्राझिलियन माणूस पण वाचू शकेल त्याला इंडियन ग्रे हॉर्नबिल काय आहे. आता तर ऑफकोर्स गुगल करून मिळेल, पण ती माहिती त्याच्याबद्दल गुगल न करता पण काहीतरी कळली पाहिजे म्हणून त्यांनी दिलेली आहे. इट इज अ ग्रे अँड व्हाईट इन कलर विथ लॉंग ग्रॅज्युएटेड टेल अँड द स्पीशीज डिस्ट्रीब्युशन इज इन पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश अँड थ्रू आउट मोस्ट ऑफ इंडिया. सो डिस्ट्रीब्युशन, साईज, कलर आणि ह्याच्याबद्दल त्यांनी छान त्याच्यात एकदम ब्रीफली त्यांनी इंट्रोड्यूस केला आहे स्पीशीज. आता मेथड्स. ठीक आहे. मेथड्स मध्ये तुम्हाला सांगत होतो ना आपण डेट, टाइम, लोकेशन ही सगळी माहिती पाहिजे ना, ती सगळी तुम्ही बघा. आता 2007 आणि 2008 मध्ये त्यांनी स्टडी केलेली इंडियन ग्रे हॉर्नबिल इन अर्बन एन्व्हायरमेंट. ठीक आहे. त्यांनी दिलेलं आहे की ते अर्बन सेटिंग मध्ये सगळं बघितलं. नागपूर सिटी हे इंडियामध्ये सगळ्यांना माहिती असेल किंवा इंडियामध्ये सगळ्यांना माहिती नसेल. मे बी मिझोराम मध्ये कोणी असेल तर नागपूर कुठे माहित नसेल. लोकेशन दिलं आहे. हे लोकेशन मी टाकलं आता गुगल अर्थवर किंवा गुगल मॅप्सवर तर मला नागपूर दिसेल. सेंट्रल इंडिया लोकेशन मध्ये जरी असलं तरी सेंट्रल इंडिया म्हणजे लोकेशन गुगल न करताही कळलं पाहिजे कुठे म्हणून ते सेंट्रल इंडिया. ब्रीडिंग सीझन हॉर्नबिलचा कधी आहे त्याची माहिती इथे पुरवलेली आहे. मग त्यांनी किती तास ऑब्झर्वेशन केलेलं आहे. 350 आवर्स ऑफ 6 ग्रे हॉर्नबिल नेस्ट. किती नेस्ट 2007 मध्ये आणि 370 तास 6 नेस्ट 2008 मध्ये. एक्झॅक्टली किती एफर्ट आहे त्यांचा तो कळतो. म्हणजे आपल्याला कळेल की त्यांनी जे नंतर जे बिहेवियर जे रेकॉर्ड केले त्याच्यासाठी त्यांना एक किमान 720 तास फील्डमध्ये घालवायला लागेल. त्याच्यानंतर तेवढे बिहेवियर रेकॉर्ड केले ऑटोमॅटिकली आपल्याला कळतं की ते रेअर बिहेवियर. मग ते बिहेवियर बद्दल त्यांनी ती माहिती की two hornbills grasp each other's bills for a period of 10 to 12 seconds. वी डिस्क्राईब बिल ग्रॅपलिंग ते कशाला म्हणतात ते त्यांनी एक्झॅक्टली त्याच्यात दिलेलं आहे. म्हणजे माझा हा पेपर घ्यायचा असाही मुद्दा होता की तुम्हाला एरियल जॉस्टिंग बद्दल पण एक चांगला पेपर आपला हा वाचून होईल आणि आपल्याला चांगल्या बिहेवियर बद्दल कळेल. आणि मग ते व्रेसल करतात आणि हे सगळे आणि मग ती सगळी माहिती त्यांनी इथे व्यवस्थित डिटेलमध्ये पुरवलेली आहे. मग आपला सेक्शन येतो रिझल्ट वर आलो आपण. मेथड्स आणि स्टडी सिस्टम बद्दल मेथड सगळी माहिती कुठे कधी किती काय काय रेकॉर्ड केलंय कसं रेकॉर्ड केलंय ती सगळी माहिती पुरवलेली आहे. आणि आता आपण रिझल्ट वर येतो. आता इथे फोकस आपलं थोडं जास्त आहे. त्यांनी ऑब्झर्व ऑन 33 ओकेजन्स. ठीक आहे. त्या 33 पैकी म्हणजे तुम्ही 700 तास बसलात तिथे नेस्ट ऐकून आणि केवळ 33 टाइम्स आणि एक बिहेवियरचा ड्युरेशन ते म्हणतात 10 to 12 सेकंड कमीत कमी. म्हणजे तुम्हाला फक्त 30 मिनिटाचा डेटा मिळालाय 700 तास बसून. तुम्हाला एक पर्स्पेक्टिव्ह येतो ना ऑटोमॅटिकली की किती रेअर बिहेवियर आहे. त्याच्यात ते 33 पैकी 21 होते ते एरियल बाउट्स होते. 9 होते ते वेन द बर्ड्स वर पर्स्ट. म्हणजे हवेत जेव्हा आपण हेल्मेटेड हॉर्नबिलचं ते चित्र बघितलं ना एरियल जॉस्टिंगचं ते 33 पैकी 21 टाइम्स ते एरियल झाले आणि 9 वेळा ते बसलेले असताना पर्च बर्ड्स असताना ते करत होते. म्हणजे आपण जे नंदिनी मॅडमचा जो व्हिडिओ बघितला त्याच्यात जे ग्रेट हॉर्नबिल बसून बिल ग्रॅपल करतो तो बिहेवियर. On 3 occasions, we observed a hornbill initiate aerial jousting by flying towards another perched individual who avoided interaction by ducking its head just prior to being hit. हे पण आपण ग्रेट हॉर्नबिल मध्ये नंदिनी मॅडमच्या बिहेवियर मध्ये बघितलेलं आहे, त्या व्हिडिओ मध्ये बघितलेलं आहे. आणि आणि in 2 years of observations त्यांना 89 इंट्रास्पेसिफिक इंटरॅक्शन इन्व्हॉल्विंग बिल ग्रॅपलिंग आणि एरियल जॉस्टिंग हे सगळं दिसलेलं आहे. आणि कोणाकोणामध्ये झालेले आहेत कॉमन बिहेवियर ऑफ दिस 18 वेअर ऑफ जुवेनाइल बिल ग्रॅप. यंग इंडिव्हिज्युअल्सच बिल ग्रॅपल करत होते. 5 ऑफ अडल्ट मेल बिल ग्रॅप विथ जुवेनाइल बर्ड. 33 ऑफ ब्रीडिंग पेअर्स इमिजिएटली बिफोर कॉप्युलेशन. सो मेल आणि फिमेल पण कॉप्युलेशन करायच्या आधी
33 आणि त्यांनी परत ते पण दिलेत की पॉप्युलेशन त्यांनी किती वेळा बघितली ते 140 वेळा. सो ऑलरेडी तुम्हाला पर्स्पेक्टिव्ह येतो की 33 आउट ऑफ 140 टाइम्स ऑब्झर्व पॉप्युलेशन तेव्हा तुम्ही बघितलं. सो इट्स नॉट की दरवेळी कॉपरेट करायच्या आधी ते बिल ग्रॅपलिंग करतात. अप्रॉक्सिमेटली 25% टाइम्स ते करतात. ठीक आहे, या सो ते तुम्ही पण दिले 24% प्री कॉपरेशन. सो एवढी त्यांनी डिटेल माहिती व्यवस्थित दिलेली आहे आणि ती सगळी जे फाइंडिंग आहेत ते ऑब्जेक्टिव्हली त्यांनी स्टेट केलेलं आहे. कुठे काही त्यांनी हे याच्यामुळे हे होत असेल किंवा असं होत असेल किंवा तसं होत असेल काय नाही. टू द पॉइंट, व्हेरी स्पेसिफिक, नॅरो जे आवर ग्लासचं जे थिन पार्ट आहे तो एकदम फोकस्ड आहे, तसं त्यांनी ऑब्जेक्टिव्हली ते सगळे फाइंडिंग स्टेट केलेले आहेत. आणि तुम्हाला बघाल तर 3 occasions we observed a hornbill initiate an aerial jousting session by flying towards another perched individual who avoided the interaction by ducking the head just prior to being hit and flew off to a neighboring perch. This can be interpreted as perch displacement, but the fact that the attacking bird did not usurp the perch does not support the idea. So they easily म्हणू शकले असते हा अच्छा perch displacement आहे, पण they have thought about that behavior carefully. It is not, कारण काय त्यांनी युसर्प नाही केली ती पर्च म्हणून ते नाही आहे कदाचित. सो ती अँबिग्युटी जी असते ती पण त्यांनी ऑब्जेक्टिव्हली इथे स्टेट केलेली आहे. ठीक आहे, नाव लास्ट पार्ट इज अबाउट द डिस्कशन वेर वी टाय द रिझल्ट्स बॅक टू द लिटरेचर. नाव इथे तुम्ही फक्त तुम्हीच रिपोर्ट केलाय का तर नाही केलं, मी बाकी सगळ्यांनी काय काय केलं ते सगळं दिलेलं इकडे. एरियल जॉस्टिंग हॅज बीन डिस्क्राइब्ड फॉर सेव्हरल ऑन दिस स्पीशीज विथ डिफरंट इंटरप्रिटेशन्स प्रेझेंटेड. हे त्यांनी 4 जे रेफरन्स 2011 मध्ये त्यांना अवेलेबल होते तेव्हा त्यांनी ते दिले. एरियल जॉस्टिंग इज सिमिलर टू अवर फाउंडिंग्स वॉज ऑब्झर्व बाय मलाबार पाईड हॉर्नबिल. म्हणजे जिथे सिमिलॅरिटी आहे तिथे त्यांनी सिमिलॅरिटी हायलाइट केलेली आहे. विजय कुमार अँड दाविडार कन्सिडर्ड इट एज प्रॉबेबल सोशल प्ले बिकॉज इट वॉज आउट ऑफ कन्टेक्स्ट विथ द बिल्डिंग सीझन. आता जो नंदिनी मॅडमनी पण समजतो आत्ताच रेकॉर्ड केलं तर बिल्डिंग सीझनच्या बाहेर आहे, सो वी कॅन ऑल्सो इंटरप्रेट इट एज अ सोशल प्ले. Raman also reported aerial jousting of great hornbill but considered it to be playing a role in pre-breeding rituals. Kinnard et al. And Kemp have termed this behavior drumming and jousting. Further, helmeted hornbills were described colliding in midair. The impact and resulting abrogation were considered to help shape the distinctive flat front profile of the adult bird's casques. म्हणजे लोकांचे हे हायपोथेसिस आहेत. आता हे हायपोथेसिस याच्यासाठी आहेत कारण काय पण एकदा सबस्टॅन्शियल नंबर म्हणजे 100 एरियल जॉस्टिंगचे आपण रेकॉर्ड केले, त्याच्यात मेल टू मेल, मेल टू जुवेनाईल, जुवेनाईल टू जुवेनाईल, मेल टू फिमेल पॉप्युलेशन अशी सगळी माहिती जशी या पेपरमध्ये प्रेझेंट केली आहे, अशी वेगळ्या वेगळ्या स्पीशीजची आपण माहिती गोळा केली, तर नंतर मग ती वी विल बी एबल टू से मोर अफर्मेटिव्हली की वेन इट इज म्हणजे मे बी दॅट बिहेवियर इज युज्ड ऑन मल्टिपल टाइम्स, समटाइम्स टू डिफेंड टेरिटरी, समटाइम्स फॉर प्ले, समटाइम्स फॉर समथिंग एल्स, राईट. सो फॉर एक्झाम्पल मांजरी जे पिल्लं जी असतात दे आर प्लेइंग विथ ऑल द, आपण त्यांच्या समोर काही कापड हलवलं तर ते गो अँड क्रॅप, दॅट इज अ प्ले बिहेवियर. किंवा ते एक दुसऱ्याच्या शेफ्टीची किंवा आईच्या शेफ्टीची खेळत बसतात, दॅट इज अ प्ले बिहेवियर बट इव्हेंच्युअली ट्रान्सलेट्स टू हंटिंग. इट इव्हेंच्युअली ट्रेन्स देम इन हंटिंग देअर प्रे बिकॉज द प्रे इज मुव्हिंग, तर कसं त्याच्यावर टार्गेट केलं पाहिजे, कसं पकडलं पाहिजे हे प्लेच्या थ्रू होतं. सो काही बिहेवियर मे बी स्टार्ट एज सोशल प्ले बट दे माइट इव्हेंच्युअली एंड अप विथ डिफेंडिंग टेरिटरी. So all of these things are useful, पण आपण आता माहिती एवढी कमी आहे, so we are not able to come at a conclusion. But if sufficient reports come through, then we can. आता त्यांनी दुसरे काय केलंय की they have not stopped at hornbills, right? Which is very important. की आपल्याला क्युरिओसिटी असेल, नॅचुरलिस्टी, तो विल गो अँड लुक एट अदर बर्ड्स. आणि प्ले बिहेवियर हॅज डिस्क्राइब्ड इन 10 ऑर्डर्स ऑफ बर्ड्स. त्यांनी तो डायमंड आणि बॉन्डचा एक पेपर आहे तो त्यांनी बघितला आणि त्याच्यात प्ले बिहेवियर ऑफ बर्ड्स म्हणून सर्च केलं असेल आणि त्याच्याबद्दल त्यांनी परत माहिती दिलेली आहे की वेगळ्या पायका जिम्नोरायनस हे सगळे हॉर्नबिल नाही, हे जेज आहेत. सो हे सगळं त्यांच्या वेगळ्या वेगळ्या पक्षीमध्ये पण कसा प्ले बिहेवियर डॉक्युमेंट झालेला आहे हे पण त्यांनी ते डॉक्युमेंट केलेलं आहे, राईट. सो देअरफॉर दिस इज समथिंग विच इज अ व्हेरी नाईसली वेअर व्हॉट यू सी इज दॅट व्हॉट यू हॅव स्टार्टेड ऑफ विथ. यू स्टार्टेड ऑफ वाईडली की काय इन्फॉर्मेशन आहे एरियल कास्ट बटिंग, मग तुमचं काय आहे फाइंडिंग्स आणि ते ऑब्जेक्टिव्ह तुम्ही मांडले आणि मग ते रेझोल्युशनच्या वेळी तुम्ही बाकी हॉर्नबिल स्पीशीजची काय आणि बाकी जनरली सोशल प्ले आणि याच्याबद्दल बाकी पक्ष्यांबद्दल काय माहिती आहे त्याच्यात पण तुम्ही ते आणले, राईट. सो इट्स अ व्हेरी नाईसली डन पेज. आणि मग कन्क्लुजन आणि इम्प्लिकेशन्स. लास्ट बट नॉट द लिस्ट, कधी कधी काही काही गोष्टींसाठी इम्प्लिकेशन्स असतात. आता फॉर एक्झाम्पल तो फेरल डॉगचा आपण जो एक्झाम्पल आणि म्हणतो की इम्प्लिकेशन्स काय आहेत की आपल्याला अजून त्याच्यावर माहिती गोळा केली पाहिजे, किती इम्पॅक्ट होतोय फेरल डॉगचा हॉर्नबिल्सवर,
कारण काय त्यांचे चिक्स एक्सपेशली वेन दे टेक ऑफ देर इज अ गुड प्रॉबिलिटी दॅट दे माइट फॉल ऑन द ग्राउंड. आणि मग तेव्हा फेरल डॉग्स माइट बी एबल टू अटॅक देम आणि मे बी एबल टू गेट देम. तेव्हा किंवा मड बेदिंगच्या वेळी सँड ते करतात तेव्हा त्याच्या वेळी पण अटॅक होऊ शकतो. सो ब्रीड ग्रॅपलिंग आणि एरियल जॉस्टिंग प्रायर टू द ब्रीडिंग सीझन बिटवीन वी हॅव ऑब्झर्व. त्यांनी एक क्विकली समराइज केलं. वी सजेस्ट दॅट these behaviors may be explained as two different segments of birds' annual life cycles. Social play in non-breeding individuals and courtship ritual in sexually mature adult individuals. So एका बिहेवियरचं अनेक कारण आहेत. तो आपल्याला सिम्पल ह्युमनचं उदाहरण घेतलं तर वी ड्रेसअप फॉर मल्टिपल थिंग्स. वी माइट ड्रेसअप कोणाची मुंजे म्हणून इफ यू आर अटेंडिंग समबडी एल्सेस वेडिंग, इफ यू आर अटेंडिंग आवर ओन वेडिंग, इफ यू आर गोइंग फॉर सम फंक्शन, काही फेस्टिवल असेल. सो वी माइट ड्रेसअप. सो इफ अ हॉर्नबिल इज सिटिंग एंड ऑब्जर्विंग, वी माइट बी अच्छा ये लोग अच्छा कपड़ा अलग अलग टाइम पे पहनते हैं. जब उनका शादी होता है तब पहनता है, जब किसी के शादी में जा रहा है तब पहनता है, किसी के दूसरे फेस्टिवल होता है तब पहनता है. सो दैट इज वॉट प्रॉबेबली दे आर इन्फरिंग, राइट? So this is how they are also very subtly, they have very maturedly handled this topic. की हेच आहे असं पण नाही म्हटलं की they can, they're saying that based on the data that they have collected it could be multiple things. However, one must consider, आणि त्याच्यात त्यांनी रायडर पण टाकलं, which is very nice. डिफरंट इकॉलॉजिकल प्रेशर्स ऑन व्हेरियस हॉर्नबिल स्पीसीज. आफ्रिकेमधले जे हॉर्नबिल्स आहेत ते सवानामध्ये राहतात, ते फॉरेस्टमध्ये राहत नाहीत, त्यांच्यावर प्रेशर्स वेगळे असतील. साऊथ ईस्ट एशियामध्ये एव्हरग्रीन फॉरेस्टमध्ये त्यांच्यावर प्रेफरन्स आणि हॅबिटॅट्स आणि प्रेफरन्सेस आणि कंडिशन्स वेगळे आहेत. आणि मग हे जे कसे आहेत अडॅप्टेशन झाले ते बघण्याची गरज आहे. आणि त्याच्याप्रमाणे वेगळ्या वेगळ्या ग्रुप्समध्ये वेगळं वेगळं काही होऊ शकतं. हा जी अँबिग्युटी आहे त्यांनी ती परत मांडली. ठीक आहे, म्हणजे इट्स नॉट द फायनल वर्ड, दॅट देर आर थिंग्स दॅट वी नीड टू स्टडी इन फ्युचर. सो इफ आय एम अ स्टुडंट, आय विल टेक अप. अच्छा, इंडियन ग्रे हॉर्नबिल मध्ये आहे, लेट मी, इफ आय हॅव द इंडियन ग्रे हॉर्नबिल इज मोर कॉमन प्रॉबेबली देन द ग्रेट हॉर्नबिल. पण आपल्याकडे समज ग्रेट हॉर्नबिलची लिस्ट आहे. आता फॉर एक्झाम्पल प्रतीक सर मॉनिटर करतात, त्यांच्याकडे 6 ग्रेट हॉर्नबिलची लिस्ट आहे. तर तिथे जाऊन तुम्ही 700 तास ऑब्झर्व केला तर मग ते बघू शकतात की किती वेळा ब्रीडिंग सीझन मध्ये ते ग्रेट हॉर्नबिल्स बिल ग्रॅपल करतात. आणि मग तशी ती माहिती गोळा होते. पण त्यांना ऑटोमॅटिकली हा पण अंदाज येतो या पेपर मधनं की 700 तास त्यांना घालवलं लागणार ते नेक्स्ट. दॅट्स अ लॉट ऑफ टाइम. आता त्यांचा जॉब आहे, प्रोफेशन आहे, त्याच्यातनं मग वेळ काढून जमेल का त्यांना, हे सगळे प्रश्न. पण ऑटोमॅटिकली ह्या पेपर मधून तुम्हाला किती एफर्ट करायला लागेल. तुम्हाला समज बिल ग्रॅपलिंग ग्रेट हॉर्नबिल मध्ये सबमिट स्टडी करायचा असेल तर तुम्हाला ऑटोमॅटिकली एक अंदाजही येतो, राईट? So you can see how very nicely all of this information is presented and how all of this information is very, very useful and how it is nicely presented, right? Written and organized and presented. So it's a very good paper and I hope, I want to stop here and I want to specifically ask की तुम्हाला रायटिंग बद्दल कसं लिहायचं ह्याच्याबद्दल तुम्हाला एक पर्स्पेक्टिव्ह व्यवस्थित कळलंय का? तुम्हाला काही शंका असतील तर ते आपण आता मिटूया बिफोर वी गो ऑन टू मोर मॅनेजरियल थिंग्स किंवा जे टू डू थिंग्स असतात, which are not really related to thinking so much, but these are टू डू करायला लागतं. दोज आर ड्यू डिलिजन्स जो करायला लागतो त्याच्याबद्दल आपण डिस्कस. एनी डाऊट सो फार? पेपर कसा ऑर्गनाइज करायचा, दिस इज समथिंग दॅट यू टू रिमेंबर. हा सिम्पल फिगर तुम्ही ठेवला तुमच्या डोक्यात तर इट विल बी व्हेरी व्हेरी युजफुल. ठीक आहे. आणि हे तुम्ही लक्षात घ्या की इट इज ऑलवेज युजफुल की ब्रॉडर लिटरेचरशी तुम्ही कंटेक्च्युअलाइज करा. दॅट इज वेअर, म्हणजे आय रिव्ह्यू पेपर, सो दॅट इज वेअर आय रिअलाइज की पेपर्स आर स्ट्रगलिंग, वेअर वी आर नॉट एबल टू जक्स्टापोज इट विथ द लार्जर लिटरेचर. आणि ते वाचन आणि ह्याच्या थ्रू येईल आणि प्रॅक्टिस थ्रू येईल आणि मदत थ्रू येईल. ओके, सो वी हॅव फिनिश्ड figures, tables and plates. Now let's identifying knowledge gaps. Now let's go to do things. जेव्हा आपण काही गोष्टी कधी कधी आपण रिपोर्ट करणार आहोत, तर आम्ही नार्कॉन हॉर्नबिलचा जो पेपर केला आहे त्यात माहिती प्रेझेंट केलेली आहे. तर ती कशी, आणि ही जी माहिती असते ती बेसिक माहिती असते. मी त्याच्यात आय एम नॉट गोइंग टू टॉक अबाउट स्टॅटिस्टिकल टेस्ट. आय एम टॉकिंग अबाउट मीन, रेंज, हे सगळं आपल्याला ऑलरेडी शाळेत आपण शिकलेलं असतं. सो दॅट इज नॉट समथिंग दॅट रिक्वायर्स टू मच ऑफ ट्रेनिंग. आणि दॅट इज वॉट समथिंग आय एम गोइंग टू टॉक अबाउट. शॅल वी प्रोसीड? ओके, चॅट मध्ये काही प्रश्न आहेत, सॉरी हा. हो नाही, ओके, कूल. ओके, या. सो आता आपण, आम्ही जो पेपर केलेला होता तो नार्कोंडम हॉर्नबिलच्या नेस्ट बद्दल होता, राईट? तुम्हाला दाखवला मी तो पेपर, परत दाखवतो.
ह्याच्यात आम्ही 33 नेस्ट बघितलेले होते नारकोंडम हॉर्नबिलच्या, आम्ही जेव्हा 2 महिने तिकडे तेव्हा, आणि त्याच्यात आम्ही मेजरमेंट घेतलेल्या होत्या नेस्टच्या, की ट्री हाईट किती आहे, हे किती आहे, त्याच्यावरनं आम्ही ते दिलेलं होतं. ठीक आहे. सो ह्याच्यात बेसिकली आम्ही काही गोष्टी पब्लिकला व्हिज्युअलाइज करण्यासाठी पण प्रेझेंट करतो. सो फॉर एक्झाम्पल, आता आम्ही हा जो आहे, जो हॉर्नबिल बद्दल ज्याला काही माहित नाही की नेस्ट कसं दिसतं, काय दिसतं, किती मोठं असतं, त्याच्यासाठी एक पिक्चर टाकलेला आहे. आणि हे हॉर्नबिल नॅचरलिस्टी आणि कॉन्झर्वेशन एनकरेज करतो. ठीक आहे. सो फॉर एक्झाम्पल, अजून एक तुम्हाला दाखवायचं झालं, कारण की कधी कधी आपण असे जे बिहेवियर्स असतात ना, त्याचा आपण फोटो करून ते आपण प्रेझेंट केलं ना, की ते बरं असतं. तुम्हाला दाखवतो. फॉर एक्झाम्पल, आमचा हा बुशफ्रॉग्स वरचा एक पेपर आहे, त्याच्यात आम्ही क्लिअरली अशी एक प्लेट बनवून टाकलेली आहे. ठीक आहे, की हे जे दोन आहेत आमचे स्पीशीज आहेत. ठीक आहे. हा आहे राओचिस्टिस बॉम्बेन्सिस आणि सुडोफिलाटस वायनाडेन्सिस, म्हणजे लोकांना कळण्यासाठी की दिसतो कसा तो बेडूक. मग आम्ही म्हणतोय की त्याच्या आम्ही मायक्रो हॅबिटॅट यूज बघितलेला आहे त्या पेपरमध्ये, की कसा तो झाडाच्या ट्रंकवर राहतो का पानावर राहतो का कसं राहतो, हे सगळं. तर आता पानावरचा फोटो इथे दाखवला, लीफ हिटरचा फोटो इथे दाखवला, ट्रंकवर बसतो तेव्हा तो कसा बसतो ते दाखवलं, ब्रांचवर बसतो तेव्हा तो कसा बसतो दाखवलं. मग आम्ही म्हणतोय की ते रबर प्लांटेशन मध्ये त्या वाटीत जाऊन बसतो तर तो कसं दिसतं ते दाखवलं. मग ते रबर प्लांटेशन मध्ये वाटीवरचं जर प्लास्टिक असतं त्याच्यावर जाऊन बसतो, मग ते कसं दिसतो ते दाखवलं. सो म्हणजे पब्लिकला जे वाचतोय, ज्याला काही रबर प्लांटेशन माहित नाही किंवा बुशफ्रॉग माहित नाही, त्याला एक पर्स्पेक्टिव्ह आला पाहिजे म्हणून आपण हे फोटोग्राफ. ठीक आहे. आणि त्याच्यानी मग आपल्याला पब्लिकला वी आर एबल टू मेक कनेक्ट द ऑडियन्स टू द पेपर दॅट वी आर राईटिंग. राईट. आणि हे सगळे पिक्चर एखाद दोन सोडले तर हे सगळे पिक्चर मोबाईलच्या थ्रू घेतलेले. दीज आर नॉट सम प्रोफेशनल, म्हणजे एक हे दोन प्रॉब्ली आम्ही SLR वापरला असेल, पण बाकी याच्यासाठी हे सगळे आम्ही नॉर्मल मोबाईल थ्रू ऑब्झर्व फील्ड मध्ये करताना केलेले ऑब्झर्वेशन त्याच्यातनं काढलेले फोटो टाकायचे ते ऑलवेज डू. मग आता आपण जे टेबल बघतोय, सॉरी हा, सो हे बेसिकली आमचे 33 नेस्ट होते हॉर्नबिलचे. नारकोंडम आयलंड बद्दल आम्ही माहिती दिलेली आहे इकडे, 6.8 स्क्वेअर किलोमीटर कुठे आहे करून. ठीक आहे. वी कंडक्टेड द फील्ड वर्क ऑन नारकोंडम आयलंड टू अंडरस्टँड इकोलॉजिकल रोल. आणि मग कुठे कुठे दिलं असेल आम्ही कुठे काय केलंय करून. Nest and tree height were measured using a rangefinder unless the tree was on steep slope and inaccessible, in which case it was visually estimated. म्हणजे कुठे आम्ही रेंज फाइंडर नाही वापरलं ते पण आम्ही अॅक्नॉलेज केलं. गर्थ वॉज मेजर्ड युझिंग अ टेप अनलेस इट इज अ बट्रेस. फॉर अ बट्रेस ट्री जिथे खूप उंच असतं, टेट्रामेलिस तुम्हाला माहिती आहे सगळं कसं झालं ते. सो गर्थ ऑफ द ट्री वॉज व्हिज्युअली एस्टिमेटेड अबाउट द बट्रेस. ओरिएंटेशन वॉज डिटरमाइंड युझिंग अ फील्ड कंपास और GPS. गार्मिनचं मॉडेल कुठचं ते दिलेलं आहे. आणि मग आम्ही सर्क्युलर स्टॅटिस्टिक्ससाठी कुठचे प्लॉट वापरलेत, कसे काय केलेत, ही सगळी पण माहिती आम्ही तिकडे पुरवलेली आहे. आणि कसं काय काय केले ते सगळी माहिती इथे दिलेली आहे. ठीक आहे. आता ह्याच्यात आपण जे टेबल बघतो प्रेझेंट करताना, एक तर हेडिंग्स क्लिअरली पाहिजे. हेडिंग्स हे हॅव टू बी क्लिअर की तुम्ही काय प्रेझेंट केले त्याच्यात. ठीक आहे. आता माझ्याच पेपरमध्ये तुम्हाला चूक दाखवतो मी. GBH मेजर इथे केलेलं आहे, पण मी इथे कॅप्शन मध्ये नाहीतर इथे GBH म्हणजे काय आहे माहिती, टेक्निकल टर्म येतो, गर्थ अँड ब्रेस्ट हाईट, हे मी इथे मेन्शन करायला हवं होतं, पण मी नाही केलं, ती चूक झाली. ठीक आहे. पण मी इथे काय दिलंय की नंबर ऑफ नेस्टेस मला सॅम्पल साईज आहे, म्हणजे जसं त्यांनी आपल्या राजू सरांनी 6 नेस्ट ऑब्झर्व केले, ते रिपोर्ट केले, तसं आम्ही किती नेस्ट आम्हाला टेट्रामेलिस निवडीफ्लोरावर सापडले, किती आम्हाला, सॉरी सॉरी, किती आम्हाला ह्याच्यात सापडले, हे सगळे सॅम्पल साईज आम्ही याच्यात रिपोर्ट केलेले आहे. ठीक आहे. अगले या स्पीशीज काही काही आम्हाला आयडेंटिफाय नाही झाले, ठीक आहे, अगले या स्पीशीज म्हणून. ठीक आहे. नंबर ऑफ नेस्ट किती झाले, मग आम्ही प्रत्येक ह्याच्यात युनिट्स काय ते दिले, म्हणजे 351 हा नंबर काय आहे, सेंटीमीटर आहे का मीटर आहे का काय आहे. आणि एक्स्पेशली कारण काय बदलतायत, GBH आहे जो गर्थ आहे ना, तो सेंटीमीटर मध्ये आहे आणि नेस्ट हाईट आणि ट्री हाईट हे मीटर्स मध्ये आहेत, म्हणून ते युनिट्स दरवेळी आपण ते दिले पाहिजे. आपण SI स्टँडर्ड युनिट्स कसे रिपोर्ट करतात ते गुगल करून, सेंटीमीटरला कधी CMS लिहितो असं नाही, SI युनिट्स मध्ये SCM पाहिजे. आणि हे जर्नलमध्ये दरवेळी दिलेलं असतं ते. तर तुम्ही इन्स्ट्रक्शन्स टू जर्नल्स बघितलं ना, तर तिथे त्यांनी दिलेलं असणार. यूज मेट्रिक युनिट्स ओनली,
म्हणजे सीएम हॅज टू बी रिपोर्टेड सीएमएस म्हणून चालत नाही. विथ टेम्परेचर्स इन डिग्री सेंटीग्रेड कसं दिलं पाहिजे. 24 hour क्लॉक वापर. समरी स्टॅटिस्टिक्स स्टँडर्ड डिव्हिएशन आहे का काय आहे ते रिपोर्ट करा. प्रोबॅबिलिटी शुड बी रिपोर्टेड एज एक्झॅक्ट व्हॅल्यूज राउंडेड ऑफ टू इधर असं करून. हे सगळं ते जर्नलच्या इन्स्ट्रक्शन्स टू ऑथर्स मध्ये दिलेलं असतं आणि ते आपण टू द डिटेल फॉलो केलं पाहिजे. नाहीतर एडिटर आणि रिव्ह्युअर दोघंही चिडतात आणि मग आपल्याला फेवरेबल रिव्ह्यू मिळायची शक्यता कमी होते. राईट. सो हे SI युनिट्स मध्ये केलेलं आहे. हे सगळं करणं गरजेचं असतं. सॅम्पल साईज रिपोर्ट केला आहे. मग रेंज. मी जेव्हा 3 हाईट म्हणतो की 35.4 दॅट इज नॉट द फायनल थिंग ना. काही झाडं होती ती 30 मीटरची होती, काही झाडं होती ती 42 मीटर उंच होती. बरोबर. त्याचं ऍव्हरेज आहे ते 35.4 आणि हे रेंज आणि हे सगळं आहे खूप सिम्पल आहे. हे सिम्पल एक्सेल मध्ये आपण करू शकतो. आता ह्याचं उदाहरण द्यायचं झालं तर इथे एक्सेल आहे. ठीक आहे. आता हा तो डेटा आहे. हा ऍक्च्युअली डेटा आहे. हा मी इव्हेंच्युअली पब्लिकली अपलोड केलाय, ते तुम्हाला दाखवीन नंतर. पण आता हे माझ्याकडे ट्री हाईट आहे ना अशी. ठीक आहे. आता हे नेक्स्ट हाईटची आहे. ठीक आहे. तर मी हे सिम्पल ह्याच्यात इज इक्वल टू ऍव्हरेज असं टाकलं 16.7 मीटर्स. नेक्स्ट हाईट इन मीटर्स. बरोबर. हे कळतं. तसंच तुम्हाला मिनिमम इज इक्वल टू काय आहे याची नेक्स्ट हे असं टाकलं तर ते कळतं. इज इक्वल टू मॅक्स किती आहे हे कळतं. म्हणजे मिनिमम नेक्स्ट हाईट होती 4 मीटर आणि मॅक्सिमम हाईट होती 31 मीटर्स. ठीक आहे. हे आपलं सिम्पल एक्सेल मध्ये करता येतं. याच्यासाठी काही लागत नाही आणि एवढं आपल्याला ट्रेनिंग नसलं तरी आपण ते गुगल करून आपण करू शकतो. पण काहीतरी व्हेरिएशन आपण 16.7 मीटर्स म्हणून फक्त मीन रिपोर्ट केलं तर लोकांना कळत नाही की किती व्हेरिएबल आहे. म्हणजे ऑन ऍव्हरेज 16 आहे ते ठीक आहे, पण काही जर नेस्ट आहेत ते खूप खाली पण आहेत, 4 मीटरवर पण आहेत आणि खाली आहेत ते खूप 31 मीटरवर पण आहेत, ते पण कळतं. सो तुम्ही कधीही जेव्हा रिपोर्ट करता तेव्हा ते तुम्ही रिपोर्ट केलं पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट हाईट किती आहे म्हणजे रेंज किंवा काही स्टँडर्ड डिव्हिएशन असेल, स्टँडर्ड असेल किंवा काही असेल ती रेंज तरी तुम्ही म्हणजे लोकांना कळते की पर्स्पेक्टिव्ह मिळते की ट्री हाईट किती होते काय होते. ठीक आहे. या सायंटिफिक नेम इथे पण खूप घोळ करतात. किती सोपं आहे. आता फॉर एक्झाम्पल मी कुठचे माझ्याकडे बर्ड्स असतील, आता मी 5 हॉर्नबिल स्पीशीज आहेत. ठीक आहे. तर मी तिकडे जाऊन ब्राऊन हॉर्नबिल काय टाकला तर अनोरायनस ऑस्ट्रेलिया. आता हे बर्ड्स ऑफ द वर्ल्ड हे रेकग्नाइज आहे. इथे सगळी अप टू डेट इन्फॉर्मेशन असते. ह्याच्यातलं सायंटिफिक नेम कॉपी करून तिथे पेस्ट केलं पाहिजे. स्पेलिंग मिस्टेक करतात किंवा जुनी नावं टाकतात. आता फॉर एक्झाम्पल टिलोलेमस म्हणून टाकतील किंवा काही बर्ड बुक मध्ये टिलोलेमस म्हणून दिलं असेल तर ते तुम्हाला इथे मिळणारच नाही फर्स्ट ऑफ ऑल. पण टिलोलेमस ऑस्ट्रेलियाचं जुनं नाव होतं. सो ते जुनं नाव देतात. अप टू डेट लेटेस्ट नाव सर्च करून टाकायचे असतं. पक्ष्यांसाठी बर्ड्स ऑफ द वर्ल्ड आहे आणि प्लांटसाठी पोवो आहे. प्लांट्स ऑफ द वर्ल्ड ऑनलाईन म्हणून एक रिसोर्स आहे. तिथे तुम्ही टेट्रामेलिस न्यूडीफ्लोरा टाकला तर ते तुम्हाला म्हणतं की टेट्रामेलिस न्यूडीफ्लोरा दिस स्पीशीज इज ऍक्सेप्टेड. तुम्हाला कळतं की हे व्हॅलिड नाव आहे, हे टाकू शकतो आपण. आता लिट्सिया निग्रिसेन्स बघू काय येतं. लिट्सिया निग्रिसेन्स हे ऍक्सेप्टेड नाव आहे. लिट्सिया ओलिओइडिस हे पण ऍक्सेप्टेड नाव. मी विसरलो कुठचं. नायकवाडे सर तुम्हाला कुठचं आठवत असेल का कुठचं सिनॉनिम झालंय ते. मायरिस्टिकाचं पण मायरिस्टिका नाही, पण एनिवेज तुम्हाला काही सिनॉनिम्स असतील तर ते इथे कळेल ते तुम्हाला. मॅग्निफिका तर आहे व्हॅलिड नेम आहे. डॅक्टिलॉइडिस काय बघू. पण इथे बेसिकली आता हे बघा मिरिस्टिका डॅक्टिलॉइडिस इज अ सिनॉनिम ऑफ मिरिस्टिका मलबारिका. लेटेस्ट नाव मिरिस्टिका मलबारिका आहे. सो मग ते आपण मिरिस्टिका डॅक्टिलॉइडिसला मिरिस्टिका मलबारिका म्हणून आपण रिपोर्ट केलं पाहिजे. ठीक आहे. हा. सो हे असं सगळं आपल्याला प्लांट्स द वर्ल्ड ऑनलाईन मधनं पण कळतं आणि ते आपण वी हॅव टू यूज पोवो किंवा ईबर्ड वापरून सायंटिफिक नावं बरोबर पाहिजे.
इथे आपली चूक नाही झाली पाहिजे, आणि ते खूप सोपं आहे. ठीक आहे. आता फिगर्स मध्ये पण तेच आहे की तुमचे जे ऍक्सिस आहेत ते नंबर 6, 5, 4, 3, 2, 1 हे सगळं क्लिअरली लेजिबल पाहिजे. लेस डिस्टर्ब, हेवी डिस्टर्ब काय आहे ते इकडे दिलेलं. लेस डिस्टर्ब साईड इज नामदफा, हेवी डिस्टर्ब साईड इज मियाव. एरर बार्स काय आहेत तर ते स्टँडर्ड एरर आहेत ते दिलेलं आहे. कलर वेगळेला आहेत, मोठं आहे, सगळं एकदम लेजिबल आहे. कुठे वाचताना त्रास झाला नाही, कुठे काय झालं नाही, हे पॉवर पॉइंट वर करता येतं आणि मी ते करतो. मला उदाहरण द्यायचं झालं तो मी काय तुम्हाला देतो त्याचं पण एक एक्झाम्पल. सो मी कुठेही ते फिगर बनवलं असेल तरी ते मी इथे आणतो. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल ह्याचं तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं झालं तर ही स्लाइड इथे आणली ना. आता ही कधी कधी जेव्हा आम्ही सॉफ्टवेअर मधनं आणतो तेव्हा ते खूप छोटं असतं. आता कळत नाही ना काय आहे. वाचता येणार नाही तुम्हाला. हे सॅम्पल साईज दिलेले आहेत पण हे सगळं छोटं असेल तर वाचता येणार नाही, लोकांना खूप त्रास होतो बघायला. सो म्हणून मग आम्ही काय करतो ते पॉवर पॉईंट म्हणून आणून त्या फिगरला मग त्याचा पॉवर पॉईंट मध्ये फॉन्ट एरियल करतो. आता हे MS कॉमिक सॅन्स असे सगळे फॉन्ट्स आम्ही कॉमेडीवाले वापरत नाही, किंवा असे जे वाचायला ज्याच्यात त्रास होतो त्याच्यात ते वापरत नाही. एरियल वापरतो, साधा एरियल फॉन्ट. एरियल हा कुठच्या हेडिंगसाठी किंवा कशासाठी हे खूप महत्वाचे चांगले फॉन्ट असतात. त्याला सॉ सेरिफ फॉन्ट म्हणतात. त्याच्यात तुम्हाला समज पुस्तक वाचायचं असेल तर ते सॉ सेरिफ मध्ये असतं की ज्याच्यात एक अक्षर दुसऱ्याशी जोडलेलं असतं. तुम्हाला उदाहरण देतो ह्याचं पण. आता ह्याच्यात मी एरियल केलं हा, तर रोहित लिहिलंय. ह्याच्यात ROHIT हे पाचही अल्फाबेट्स वेगळे वेगळे आहेत. हेडिंग मध्ये तसं वाचायला सोपं जातं. पण आता ह्याला मी टाइम्स न्यू रोमन केलं तर हे तुम्हाला दिसेल की आर मधला आर एक्सटेंड होतो, एच मधला इथे येतो, एच मधला आय ला एक्सटेंड होतोय, आय मधला टी ला जातोय, आणि असं करून. हे रीडिंग करायचं असेल तेव्हा तुम्ही पुस्तक वाचता तेव्हा ते टाइम्स न्यू रोमन किंवा सेरिफ फॉन्ट म्हणतात त्याला, ह्याच्यात असतं. पण तुम्हाला जेव्हा हेडिंग म्हणून किंवा कॅप्शन्स म्हणून किंवा टायटल्स किंवा ऍक्सिस लेबल्स म्हणून वापरायचे असेल तेव्हा तुम्ही टिपिकली एरियल वापरा. आता ह्याचं एक्झाम्पल अजून एक एक्स्ट्रीम झालं तर हे 11 मिनिट त्याच्यात अजूनही मोठे होतात. सो हे सगळे वाचण्यासाठी म्हणजे टेक्स्ट वाचायची आपल्याला खूप मोठा फिगर आपला पेपर जो आपण लिहितो ह्याच्यात आम्ही टाइम्स न्यू रोमन वापरतो की हे वाचायला अल्फाबेट फ्लो 1 to other. सो तेव्हा ते सोपं जातं. पण हेडिंग किंवा लेबल किंवा बघायला असेल स्टार ते एरियल मध्ये सोपं राहतं. या तो हे फिगर्स पण तसेच पाहिजेत, क्लिअर मोठ्या अक्षरात. सगळे एरर बार्स काय आहेत, काय नंबर ऑफ हॉर्नबिल्स पर किलोमीटर, युनिट्स दिलेले आहेत तिथे, पर किलोमीटर दिलेलं आहे. कॅटेगरीज दिलेल्या आहेत. ड्युरिंग द सॅम्पलिंग पिरियड डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मध्ये सॅम्पलिंग झालं त्याच्यात दिलेलं आहे. सगळी माहिती जी लागणार आहे ती फिगर स्टँड अलोन आहे. ज्यांनी कळतं की हेवी डिस्टर्ब मध्ये हॉर्नबिल्स कमी दिसत आहेत. ते बघूनही कोणालाही कळेल की खूप डिस्टर्बन्स असला तर हॉर्नबिल कमी दिसत आहेत, आणि डिसेंबरमध्ये खूप जास्त हॉर्नबिल दिसतात, जानेवारी आणि फेब्रुवारी कमी दिसतात. त्या दोन माहिती बघून आपल्याला फिगर बघून कळते. आणि ज्याला स्टॅटिस्टिक्स येतं ते मग ते स्टँडर्ड बघून पुढे काय करतील. पण जरी आपल्याला स्टॅटिस्टिक्स येत नसलं तरी हे बार्स बघून आपल्याला साधं कळतं की हेवी डिस्टर्ब मध्ये कमी दिसत आहेत आणि डिसेंबर मध्ये जास्त दिसत आहेत. हे बघून कळतं, पटापट दिलेलं आहे सगळं क्लिअर कट असं आहे. ठीक आहे. सो आता आपण फिगर टेबल आणि प्लेट्स पण बघितल्या. तर प्लेट्स मध्ये एक गोष्ट सांगायची म्हणजे की जिथे ऑथर नाहीये आणि आपण फोटो वापरलेला आहे. सो फॉर एक्झाम्पल इथे आम्ही फोटो वापरले तर फोटोग्राफ्स कोणी काढले त्याला आपण, हे ऑफकोर्स ह्याच्यात तर आम्ही सगळेच ऑथर आहोत त्याच्यात प्रॉब्लेम नाहीये. पण एका ह्याच्यात आता ह्याच्यात प्रसेनजीत जाधवचा आम्ही फोटो वापरला, तो आमच्या टीम मध्ये होता पण तो ऑथर नाही. सो तो फोटो क्रेडिट त्याला दिलेला आहे आणि त्याच्याकडनं परमिशन घेऊन हा फोटो वापरलेला आहे. ठीक आहे. सो असं क्रेडिट देणं हे पण खूप महत्वाचं असतं फोटोग्राफ्स मध्ये वापरता किंवा कशात करता तेव्हा लोकांना त्याचे आपण एक्सपेशली जे ऑथर नाही, ऑथर असले तर एवढा प्रॉब्लेम नसतो, पण ऑथर जे नाही आहेत ते असतील त्यांचा वापरला तर त्यांची परमिशन घ्यावी आणि त्यांना क्रेडिट द्यावं.
ओके. आता रेफरन्सेस इन टेक्स्ट ह्याच्यात पण खूप गडबड होते. ठीक आहे. जर्नलला हवं असतं की सगळ्या पेपरचं जे रेफरन्सेस सेक्शन असतो, कारण का तो सगळ्यात म्हणजे माझ्यासाठी तरी तो महत्वाचा असतो सगळ्यात जरी नसला तरी, कारण काय त्याच्यावरनं आपल्याला कळतं की तो कुठचा पेपर आहे, त्याच्यात ऑथर कोण आहे, पेपरचं टायटल काय आहे, कुठच्या जर्नलमध्ये झालाय, कुठचा व्हॉल्यूम आहे, कुठचा पेज नंबर आहे आणि कधी पब्लिश झाला आहे, ही सगळी माहिती पाहिजे. विदाउट गोइंग टू द पेपर, पेपरचा विषय काय होता, कधी पब्लिश झालाय, किती इम्पॅक्ट वाल्या जर्नलमध्ये झालाय, सगळी माहिती आपल्याला. जर तुम्हाला एक लक्षात येईल की ह्याच्यात तुम्ही बघितलं असेल हा चांगला केलेला पेपर आहे. सो नेचर जे जर्नलचं नाव आहे ते सगळं अब्रिव्हेटेड आहे आणि ते आयटॅलिसाइज केलेलं आहे. ह्याच्यात पण प्रोसिडिंग्स म्हणजे एक ऑटोमॅटिकली डोक्यात एक सर्च इमेज बनते ना की जे आयटॅलिसाइज आहेत ते जर्नलची नाव आहे, जे बोल्ड आहे ते व्हॉल्यूम आहे. ऑटोमॅटिकली बघितल्यावर कळतं की 273 व्हॉल्यूम. म्हणजे तुम्हाला पेपर वाचताना ऑटोमॅटिकली ते लक्षात येतं. ज्याच्यात डॅश दिलाय मध्ये ऑटोमॅटिकली कळतं की ती पेज नंबर्स आहे, राईट. आणि त्याच्यात पण तुम्हाला कळेल की ते डॅश आहे तो एम डॅश वापरला, एम डॅश म्हणून असतो तो, साधा डॅश वापरला नाही. आणि मग इयर आहे ते पॅरेंट्स आणि टायटल आहे ते ह्याच्यात आहे. ठीक आहे. सो ऑटोमॅटिकली कळतं की, आणि मग परत हा जर्नल मध्ये झालाय का हा पुस्तकात झालाय, कारण कधी कधी बुक चॅप्टर असू शकतात. तर बुक चॅप्टरचं परत प्रेझेंटेशन थोडं वेगळं असेल. तर ह्यांनी केलंय की नाही केलंय, बुक चॅप्टर कुठचा रिफर, मला बघायला पण किती सोपं जातं बघा ना, कारण काय मला जिथे बोल्ड दिसत नाहीये तो बुक चॅप्टर, आणि पण असं बोल्ड मला नाहीच आहे असं कुठे दिसतच नाहीये. म्हणजे ह्यांनी सगळे सायंटिफिक पेपरच साईड केलेले आहेत, कुठेही त्यांनी पुस्तक पब्लिश. हा, आता हा जो आहे याच्यात मला बोल्ड दिसलं नाही कॅरेक्टर, तर मला पटकन दिसून आलं की हा जर्नलचा आर्टिकल नाही आहे. त्यांनी एक वेबसाईट आहे ggplot2, ती त्यांनी साईट केलेली आहे, बरोबर. सो ह्याच्यात तुम्हाला दिसेल की ggplot2 हा जो पॅकेज आहे त्याला त्यांनी आयटॅलिसाइज केलेला आहे, पण जर्नल नाहीये इथे, पेज नंबर नाहीये, आणि 2016 इथे पब्लिशर काय आणि असं करून त्यांनी वेगळ्या स्टाईलमध्ये. तो आपल्या हॉर्नबिल नॅचरलिस्ट्री आणि कॉन्झर्वेशन मध्ये सुद्धा हे असंच असतं. एकतर बुक्स मध्ये आपण जेव्हा करतो तेव्हा ते बुकचं टायटल द्यायचं, इकॉलॉजी अँड कॉन्झर्वेशन ऑफ एशियन हॉर्नबिल्स फार्मर्स ऑफ द फॉरेस्ट, हे पुस्तक आहे. सो ते टायटल पुस्तकाचं आयटॅलिसाइज केलं, पण व्हॉल्यूम आणि हे कुठे दिलं नाहीये पेज नंबर, बरोबर. आणि जिथे जर्नल आहे तिथे व्हॉल्यूम दिलेला आहे आणि पेज नंबर दिला. कधी कधी आपण बुक सेक्शन रेफर करतो, मग त्याच्यात त्या बुक मधले बुकचं टायटल असतं ते आयटॅलिसाइज केलं असतं, किंवा जो चॅप्टर असतो त्या बुक मधला स्पेसिफिक जो रिफर केलाय त्याला आयटॅलिसाइज करतात, आणि मग ते त्या जर्नलच्या इन्स्ट्रक्शन प्रमाणे. आता हे आपलं हॉर्नबिल नॅचरलिस्ट्री कॉन्झर्वेशन जर्नल आहे, ते सांगतं की हे तुम्ही असं ऑर्गनाइज करा, जर्नल असे रिपोर्ट करा आणि बुक्स असे रिपोर्ट करा. तसंच टेक्स्ट मध्ये कसं आपण पेपरच्या मध्ये जेव्हा लिहितो तेव्हा ते कसं करायचं आपण ते बघितलं ना. राजू सरांच्या ह्याच्यात त्यांनी ते नावं दिलेली होती, केम्प 1995, विजय कुमार दाविदार 2003, जे असेल ते सगळी नावं दिलेली होती त्यांनी. तर टेक्स्ट मध्ये आपण जेव्हा ते टेक्स्टच्या मध्ये जेव्हा साईट करतो तेव्हा तिथे कसं केलं पाहिजे ते पण इथे दिलेलं आहे, आणि हे इन्स्ट्रक्शन आहेत हे टू द डॉट आपण फॉलो केले पाहिजे. कारण काय, त्याच्याने एक सर्च इमेज तयार होतो रीडरचा, तो ऑटोमॅटिकली वाचताना अच्छा हे असं आहे, हा पेपर आहे, तो पेपर आहे, ऑटोमॅटिकली तयार होतो. आणि त्याच्यात डिसिप्लिन असली तर ते बरं असतं. शाळेत मुलं युनिफॉर्म घालून जातात, कारण काय प्रिन्सिपलला पण कळतं की त्यांची प्लेग्राऊंडवर शाळेतली मुलं कुठची आणि बाहेरची कुठली, ते पटकन त्यांना दिसून येतं. सो जर्नल मध्ये पण हे सगळं, दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट विच इज रिअली निग्लेक्टेड. वी हॅव टू फोकस, इट्स अ ड्यू डिलिजन्स आहे, हे व्यवस्थितच करायला पाहिजे. आणि जर्नल इन्स्ट्रक्शन देतात. आणि आता ऑफकोर्स हे हॉर्नबिल नॅचरलिस्ट्री नाहीये, पण इथेच तुम्हाला सांगायचं होतं की आता समज फॉर एक्झाम्पल आपण कुठची गुगल डॉक्युमेंट घेऊया, एकच मिनिट. झोटेरो परत कसं कामी येतं ते तुम्हाला दाखवतो. गुगल डॉक्युमेंट्स बेस्ट, हायली रेकमेंडेड फॉर कोलॅबरेटिव्ह वर्क. मी ती शेअर करू शकतो कोणाबरोबर आणि आम्ही पॅरलली काम करू शकतो डॉक्युमेंट. मी इथे प्रत्येक सरांबरोबर डॉक्युमेंट शेअर करू शकतो आणि पॅरलली काम करू शकतो. गुगल ह्याच्यात फॉर्मॅटिंग मध्ये तुम्ही ह्याला पीडीएफ म्हणून एक्सट्रॅक्ट करू शकता, वर्ड म्हणून करू शकता, लायनक्स असेल तर ओडीटी, रिच टेक्स्ट फॉर्मॅट,
प्लेन टेक्स्ट कसंही तुम्हाला पाहिजे, HTML कसंही करून ते करू शकता. लोक पायरेटेड व्हर्जन MS वर्डचं वापरतात, त्याच्यात प्रॉब्लेम येतो, कारण त्या फॉर्मॅटिंग मध्ये स्पेसिंग मध्ये सगळे प्रॉब्लेम्स येतात. इधर यूज अ लीगल व्हर्जन, ठीक आहे, और यूज अ गुगल डॉक्स. तुम्हाला इफ यू डोंट वॉन्ट टू पे मायक्रोसॉफ्ट, यूज गुगल डॉक्स. आणि गुगल डॉक्स पण गुगल डॉक्स फ्री आहे. सो गुगल डॉक्स तुम्ही वापरून यू यूज दिस. आता ह्याच्यात काय आहे, माझं झेटरचं प्लगइन आहे, ठीक आहे. आता हॉर्नबिल्स आर अमंग द मोस्ट इम्पॉर्टंट सीड डिस्पर्सर्स इन ट्रॉपिकल फॉरेस्ट, असं मी पेपर लिहितोय. आता मला तो पेपर साईट करायचा. झोटेरो ऍड सायटेशन मी सिलेक्ट करतो माझं ते, कारण काय लिंक्ड आहे माझ्या झोटेरोशी अकाउंटशी, लिंक ओपन केलं ते विचारतं कुठच्या जर्नलसाठी हवंय. जे आपण आपल्याला बायोट्रॉपिका हवंय, आपण बायोट्रॉपिकाच्या फॉर्मॅटमध्ये सिलेक्ट करतो ते. आता ते विचारतं, आता मला सीड डिस्पर्सल हॉर्नबिल मी माझ्या लायब्ररीमध्ये सर्च करतो, ठीक आहे. मी गुगल डॉक्युमेंटवर मला रेफरन्स हवाय, पण मी ते जाऊन माझ्या लायब्ररीमध्ये सर्च करतोय आणि ते म्हणते अच्छा होलब्रुक आणि स्मिथ आहे, ठीक आहे. मग अजून परत बघू आपण काय काय आहे, हॉर्नबिलचं काय काय आहे. किटामुरा पण आहे, चला अजून काय आहे. हॉर्नबिल सीड डिस्पर्सल माझ्या लायब्ररीमधले पेपर्स आहेत, हे सगळे म्हणतात हॉर्नबिल. एव्हिडन्स फॉर इफेक्टिव्ह सीड डिस्पर्सल किनड, हे 3. अरे हे ऑलरेडी झालेलं होतं, सॉरी. आणि नानी वडेकर इव्हन बाय टाकला आपण इंटर. आता आपण जेव्हा गुगल डॉक वर येतो तेव्हा त्यांनी ऑटोमॅटिकली इथे आणलेला. आता कधी कधी काय प्रॉब्लेम होतो की आपण साईट करतो आणि आपलं जे लास्टला जे रेफरन्स सेक्शन असतं, ज्याला आपण लिटरेचर सायटेड किंवा रेफरन्सेस असं सेक्शन म्हणतो, ठीक आहे. इथे एक बटन दाबलं, आपण पूर्ण भरून झालं आपलं. इथे एक बटन दाबलं की ऍड बिब्लिओग्राफी, इथे ऑटोमॅटिकली बायोट्रॉपिकाच्या फॉर्मॅटमध्ये ऑटोमॅटिकली सगळं आणून ठेवलेलं आहे. पण हे सगळे पेपर्स आर ऑल्सो फॉर्मॅटेड वेल इन माय झोटेरो लायब्ररी. झोटेरो लायब्ररीमध्ये इयर कॅपिटलमध्ये असेल किंवा काय टायटल कॅपिटलमध्ये असेल, हे सगळं असेल तर इथे पण ती गडबड होईल, ठीक आहे. सो ते झोटेरो लायब्ररीमध्ये पण ते फिक्स करायला लागतं. आता तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर नानी वडेकर एव्हियन बायोलॉजीचं आपण एडिट करून बघू. सो असे जे टूल्स आहेत हे पण खूप महत्वाचे असतात, ठीक आहे. आता हे गार्डनर्सचं मी काय करतो, गार्डनर करतो. आता इथे हे कधी कधी डाउनलोड करताना चूक होते, म्हणून हे पण आपल्याला चेक करायला लागतं एकदा इम्पोर्ट झालं की, किंवा रेफरन्सेस मध्ये जाऊन बघायला लागते कुठचे चुकीचे आहेत. आणि मग आता हे झालेलं आहे, हे सेव्ह झालं माझं. सो आता मी कारण इथे जाऊन फक्त रिफ्रेश केलं, ते रिफ्रेश केलं, हे बघा गार्डनर कळलं. मग आता मला हे बघताना लक्षात आलं की अरे हे रेफरन्स मध्ये चूक आहे, मला ते फिक्स करायला पाहिजे. मग मी परत जाऊन नानी वडेकर शोधतो, एव्हियन बायोलॉजी शोधतो, कॅप्स लॉक बंद करतो. हे एव्हियन बायोलॉजी, सॉरी, नानी वडेकर एव्हियन बायोलॉजी शोधलं. इथे जाऊन मी, सॉरी जर्नल आर्टिकल आहे, ह्याला मी फिक्स केलं. इथे येऊन परत रिफ्रेश केलं, झालं गार्डनर्स फिक्स. बघितलं. सो दिस इज व्हेरी गुड. आणि हे आम्ही वी यूज दिस व्हेरी ऑफन. फक्त एकच गडबड असते की हे जे सायंटिफिक नेम असतात ते आयटॅलिसाइज होत नाहीत, ते नंतर आपल्याला ते डिलिंक करून ते आयटॅलिसाइज करायला लागतं, अनलिंक करायला लागतं. आता हे प्रोसेस आहे, तुम्हाला हे ऑनलाईन शिकायला मिळेल, पण असे तुम्हाला 2 फ्री सॉफ्टवेअर लागले, तुम्हाला रायटिंग मध्ये, जर्नलमध्ये, पेपरमध्ये, लायब्ररी मधनं तुम्हाला लिहिताना किती सोपा होऊ शकतो, ठीक आहे. हंटिंग negatively impacts on bills. On bills negatively. परत इथे मला रेफरन्स टाकायचा असेल तर मी झोटेरो मध्ये जातो, लायब्ररीमध्ये जाऊन
हंटिंग हॉर्नबिल, डिफरन्शियल इफेक्ट्स ऑफ हंटिंग ऑफ हॉर्नबिल टाकला दासगुप्ता हिलालुद्दीन, तो इथे आला, खाली तो ऑटोमॅटिकली त्यांनी ऍड केला. सो झोटेरो इज व्हेरी युजफुल फॉर दिस. ठीक आहे, या ठीक आहे. सो दॅट इज वन थिंग दॅट इज ऑल्सो फॉर अस टू कीप इन माइंड. रेफरन्सेस सायटेशन झालं, आणि आता कव्हर लेटर आणि सबमिशन. सो कव्हर लेटर सबमिशन आणि सबमिट करायच्या आधी आपण इन्स्ट्रक्शन टू ऑथर जे असतात प्रत्येक वेबसाईटवर असतात ते जाऊन आपण पहिले बघायला. सो फॉर एक्झाम्पल तुम्ही आता IUCN हॉर्नबिल्स वर गेला, इथे गेलात आणि इथे HSG जर्नल आहे, इथे तुम्ही गेलात तुम्हाला खाली इथे इन्स्ट्रक्शन्स फॉर कॉन्ट्रीब्युटर्स टू हॉर्नबिल सगळं दिसतं इकडे. एम आणि स्कोप काय आहे, डायमंड ओपन ऍक्सेस आहे, कसं रिव्ह्यू होतं, आर्टिकलचे कसे पाहिजेत, किती वर्ड लिमिट आहे, अब्स्ट्रॅक्ट कितीचा पाहिजे, मेन टेक्स्ट काय आहेत, हे सगळं त्याच्यात व्यवस्थित दिलेलं असतं. नोट्स फ्रॉम द फील्ड, ज्याच्यासाठी आपला इंटरेस्ट आहे ते कसं नॅचरलिस्टिक नोट्स 500 शब्दांमध्ये लिमिट करा, 1 ते 4 फिगर आणि फोटोग्राफ असू शकतात, असं सगळं जे आहे ती सगळी माहिती इथे असते. राईट, प्रिपरेशन कशी करायची, मॅन्युस्क्रिप्ट, हे सगळं वाचलं पाहिजे आपण, व्यवस्थित वाचलं पाहिजे आपण. ही मॅन्युस्क्रिप्ट तशी तशी आहे की नाही करून मग आपल्याला ते सबमिट करायला पाहिजे. ठीक आहे, सायटेशन्स, रेफरन्सेस, सो हे बघणं खूप गरजेचं असतं. ठीक आहे, आणि यूज लिगल सॉफ्टवेअर, जे तुम्हाला सांगितलं ऑलरेडी, कन्सिस्टन्सी ऑफ फॉन्ट साईज, फॉन्ट टाईप, लाईन स्पेसिंग, सिम्पल असतं हे सगळं. कारण की तुम्ही टाईप करून झालं की कधी कधी एरियल काय असेल, कंट्रोल ए केलं आणि फॉन्ट सिलेक्ट केली तर ते ऑटोमॅटिकली सगळं होतं. हेडिंगचे काय रिक्वायरमेंट्स आहेत ते सगळं बघणं, फॉर्मॅटिंग चेक करणं, आणि मग आपण कव्हर लेटर. कव्हर लेटर आपण फाइंड द एडिटर इन चीफ अँड ऍड्रेस, नॉलेज गॅप काय आहे, इम्पॉर्टन्स काय आहे स्टडीचा, फॉर्मॅट केली आपण इन्स्ट्रक्शन प्रमाणे ते आपण कन्फर्म केलं पाहिजे, काही कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट असेल ते डिक्लेअर केले पाहिजेत, आणि सगळे जे ऑथर्स आहेत सगळे अग्री करतात ते आपण सांगितलं पाहिजे. आता कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट काय, तर आता आम्हाला मध्ये पेपर आलेला होता, पेपर नाही, कॉन्फरन्स प्रेझेंटेशन होतं, ज्याच्यात ऑइल पाम वाल्यांनी ती स्टडी सपोर्ट केलेली होती. ऑइल पाम प्लांटेशन साऊथ ईस्ट एशियामध्ये त्यांनी पैसे दिले की तुम्ही हॉर्नबिलचा, ऑइल पामच्या हॉर्नबिलवर काय इम्पॅक्ट आहे तो स्टडी करा. ती स्टडी केली आणि मग ते स्टडी येऊन प्रेझेंट करतायत की ऑइल पामचा हॉर्नबिल्सवर काय इम्पॅक्ट नाही, हॉर्नबिल्स ऑइल पामच्या फ्रुट्स वरून खातात. आता हे कन्व्हिनियंट आहे ना, की जी एजन्सीचा प्रॉब्लेम आहे तीच एजन्सी पैसे देऊन करते, तर दॅट इज अ कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट. सो तसं असेल काहीतरी तो आपण डिक्लेअर करायला लागतो, तसा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट असेल, एक्स्पेशली जे फाइंडिंग कॉन्ट्ररी टू द फाइंडिंग आहे, म्हणजे टू द एजन्सी आहे, ते तर नक्कीच आपल्याला डिक्लेअर करायला पाहिजे तिथे की कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे आणि असं असं आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल रोड डेव्हलपमेंट कंपनी असेल, ती करते स्टडी इम्पॅक्ट ऑफ रोड्स ऑन बायोडायव्हर्सिटी, तर त्याने डिक्लेअर केलं पाहिजे की वी आर अ रोड कंपनी, आमचं स्टडी आहे फंडेड बाय अ रोड कंपनी, कंपनी दॅट इज कन्स्ट्रक्टिंग रोड्स, हे डिक्लेअर करायला लागतं. सो दीज आर समथिंग दॅट वी शुड बी थिंकिंग अबाउट. तुम्हाला एक सॅम्पल कव्हर लेटर मी दाखवतो. ओपन आहे. हा, सो आता हे आम्ही जर्नलमध्ये पाठवलेला पेपर आहे, आपला सह्याद्रीतलाच आहे. सो डेट दिलेली आहे, एडिटर इन चीफ त्याचं आम्ही नाव शोधलेलं आहे, डेव्हिड हॉक्सफर्थ म्हणून आहे, त्याला आम्ही प्रोफेसर, त्याचे जे ऍड्रेस आहे ते केलेलं आहे. आम्ही कन्सिडरेशन जर्नल, वी डिक्लेअर दॅट इज अ ओरिजिनल पीस ऑफ वर्क, नॉट पब्लिश बिफोर, नॉट अंडर कन्सिडरेशन. कधी कधी लोक असं पण करतात की 2 जर्नलमध्ये एकत्र पाठवतात, असं नाही करायचं. वन्स एका जर्नलमध्ये पाठवलं, तिथे रिव्ह्यू आला, परत रिजेक्ट झाला, तर मग दुसऱ्या जर्नलमध्ये करायचं. एका वेळी 2 जर्नलमध्ये पाठवायचं नाही, कारण ते दोन्हीकडनं ऍक्सेप्ट झालं तर कुठे पब्लिश कराल, दोन्हीकडनं पब्लिश करू शकत नाही. आणि मग तुम्ही दोन्हीकडे ऍक्सेप्ट झालं तर 4 रिव्ह्यूअरचा वेळ तुम्ही वाया घालवला, 2 तिकडे 2 इकडे. सो म्हणून ते सगळं दोन्ही जर्नलमध्ये ते करायचं नाही. आणि वी हॅव प्रिपेअर्ड द सबमिशन अकॉर्डिंग टू द इन्स्ट्रक्शन ऑन द जर्नल वेबसाईट. द फर्स्ट ऑथर इज अ मॅनेजर, त्यांची काहीतरी स्कीम आहे तिकडे, ते पण आम्ही दिलेलं आहे. आणि मग आम्ही फॉरेस्ट डिग्रेडेशन आर अमंग द बिगेस्ट थ्रेट्स टू ट्रॉपिकल बायोडायव्हर्सिटी, आमचं सॅम्पल साईज 186 साईट्सवर केलेलं आहे. आम्ही हा सगळा इम्पॅक्ट आहे स्टडीचा, दिस स्टडी एक्सटेंड्स अपॉन प्रिव्हियस स्टडीज, कसं ते नॉलेज गॅप फिल करतंय, कॉम्प्रिहेन्सिव्ह अनालिसिस ऑफ ट्रेट डिग्रेडेशन अँड कन्व्हर्जन.
आणि ही सगळी माहिती आम्ही देतोय आणि कन्फर्म दॅट ऑल ऑथर्स हॅव रेड अँड अप्रूव्ड द सबमिशन, नो कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट. ठीक आहे, आणि हे सगळं करून आम्ही कोणाला ऍड्रेस करायचं ते दिलेलं आहे आणि कोण कोण को ऑथर्स सगळी माहिती आपण इथे ती पुरवलेली आहे. राईट. सो असं आपण कव्हर लेटर ड्राफ्ट करून म्हणजे लोकांना ते एडिटरला पण कळतं की किती महत्वाचं आहे. ठीक आहे. आता काही गोष्टी आहेत ते मे बी रेलेव्हंट नसतील, पण काही आहेत त्या रेलेव्हंट आहेत, म्हणजे आपल्याला समजून घेतलेलं पाहिजे ते पाहिजे. अॅक्नॉलेजमेंट्स मध्ये फंडिंग एजन्सी ज्यांनी तुम्हाला सपोर्ट केलं त्याला अॅक्नॉलेज करा. गव्हर्नमेंट डिपार्टमेंट ऑफिशियल्स, फॉरेस्ट डिपार्टमेंट, पब्लिक PWD असेल, जे असेल त्यांनी जी मदत केली त्यांची नावं द्या. ग्रेशियस राहा, बी ऑन द साइड ऑफ इन्क्लुजन. आपण वी आर त्याच्यात अॅक्नॉलेजमेंट मध्ये देर इज नो नीड फॉर शॉर्टकट्स, देर इज नो नीड फॉर ओमिटिंग समवन, नो जस्ट बिईंग ग्रेशियस अँड थँकिंग एव्हरीवन. कारण काय आपण जे काम करतो ते टीमवर्क असतं आणि वी हॅव टू बी इन्क्लुसिव्ह आणि आपण त्यांना थँक केलं पाहिजे. आणि इट इज ऑल सपोर्ट ऑफ कलिग्स, जे फ्रेंड्सनी तुम्हाला मदत केली असेल फील्डमध्ये डेटा कलेक्शन, इफ दे आर नॉट ऑथर्स मग त्यांना अॅक्नॉलेज करा. तुमच्या कलिग्सनी काय मदत केली, ज्यांनी ज्यांनी ते काम मदत पुरवण्यासाठी मदत केली असेल त्यांना इन्क्लूड करा. पण आता रॅन्डमली ज्यांनी मदतच नाही केली पण त्याचं नाव टाकायचं तर ते दॅट इज नॉट कर. ऑथरशिप ह्याच्यात पण मुद्दे असतात. जनरली बी इन्क्लुसिव्ह ऑन द साइड. आता ऑथरशिप कशी ठरवायची तर 4 स्टेजेस असतात. कन्सेप्च्युअलायझेशन, डेटा कलेक्शन, डेटा अनालिसिस आणि रायटिंग. आयडियली ज्यांनी 3 स्टेजेस मध्ये मदत केली दे हॅव टू बी द ऑथर्स. 3 स्टेजेस मध्ये ज्यांनी मदत केलेली आहे दे हॅव टू बी द ऑथर्स ऑन द पेपर. यू हॅव टू इन्क्लूड देम, वी कॅनॉट एक्सक्लूड देम. टिपिकली ज्यांचं तुम्ही डिवाइड पॉईंट सिस्टम पण असते त्याच्यात पण तुम्ही करू शकता, पण जस्ट बी इन्क्लुसिव्ह. डेटा कलेक्शन मध्ये फक्त मदत केली असेल तर मे बी नॉट. फील्ड असिस्टंटना बरेच वेळ टाकत नाही आपण ऑथर म्हणून, कारण त्या शेवटी तो पेपरची रिस्पॉन्सिबिलिटी पण त्याच्यात जर चुका आहेत, ऑल द ऑथर्स आर रिस्पॉन्सिबल फॉर दॅट ऑथर. सो इफ यू अग्री टू बी ऑथर ऑन दॅट थिंग, ते काही चुका केल्या असेल, तो पेपरमध्ये प्लेजरिझम असेल तर ते सगळे प्रॉब्लेम असतील तर ते सगळे पण ऑटोमॅटिकली ऑथरची रिस्पॉन्सिबिलिटी. सो ते फील्ड असिस्टंट मे बी नॉट बी इन अ पोझिशन टू टेक दॅट रिस्पॉन्सिबिलिटी. डिपेंड्स. नॅचरलिस्टिक नोट असेल ते आता फॉर एक्झाम्पल आता माझे जे PhD ऍडवायझर होती तिला एक तिच्या फील्ड असिस्टंटनी सांगितलं की एक असा इथे असा बार्किंग इंडियाचा स्पीशीज आहे जो नॉर्मल बार्किंग इंडियापेक्षा छोटा आहे. आणि ते हंटरकडे गेला तेव्हा त्यांनी कळूच लागलं हा तो स्पीशीज मी सांगतो आणि तो लीफ डिअर निघाला. त्यांनी त्या जपांगनी सांगितलं, तो हंटर होता स्वतः आणि तो नंतर कन्झर्वेशनिस्ट कन्वर्ट झाला. त्यांनी सांगितलं म्हणून ते जॉईंट आणि म्हणून त्याला पण इन्क्लूड केलं ऑथरशिप. सो इन्क्लूड दॅट. इन्स्ट्रक्शन्स फॉर ऑथर्स केअरफुली वाचा. स्कोप, आर्टिकल टाईप, वर्ड काउंट, रेफरन्स फॉर्मॅटिंग बघा. डेटा पब्लिकली अवेलेबल करा. ठीक आहे. आमचा जो डेटा आहे हा आम्ही नार्कोंडम हॉर्नबिलचा किंवा आता असे जे आहेत ते आम्ही सगळे पब्लिकली अपलोड करायचा प्रयत्न करतो. 17 एक डेटा सेट्स माझे पब्लिकली आहेत, म्हणजे जे नंतर कोणी नार्कोंडम गेलं तरी त्यांना ते सगळे डेटा सेट्स 17 डेटा सेट स्टुडंट्सनी आणि माझे जे लीड केलेले पेपर्स आहेत ते आम्ही सगळे डेटा पब्लिकली अवेलेबल केले. हा परमनंटली पब्लिकली अवेलेबल होतो, फ्रीली अवेलेबल आहे, कोणालाही डाउनलोड करायचा असेल. सो फॉर एक्झाम्पल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ नार्कोंडम हॉर्नबिल जो तुम्हाला आता मी एक्सेल डाउनलोड फुल तुम्ही डाउनलोड करू शकता. तुम्हाला इथे मेट्रिक्स मिळतात की 14 लोकांनी ऑलरेडी डाउनलोड केलाय, 170 लोकांनी तो बघितलाय. त्याच्यात व्हर्जनच्या फाईल्स काय काय आहेत त्याच्यात आम्ही ते रीडमी इन्फॉर्मेशन दिलेली असते की त्याच्यात कसं काय आहे, प्रत्येक डिटेल इन्फॉर्मेशन असते की त्याच्यात काय आपण काय माहिती पुरवली आहे या डेटा सेटमध्ये. हे सगळं त्याच्यात ही इन्फॉर्मेशन असते. सो डेटा पब्लिकली अपलोड करा इज अ जनरल रिक्वेस्ट. कारण काय देन इट बिकम्स ऍक्सेसिबल. आमचं तुम्हाला अजून एक दाखवायचं होतं म्हणजे हे आम्ही सह्याद्रीत आणि साऊथ अंदमानमध्ये ट्रान्झॅक्टचे चाललो बरोबर. हा डेटा आम्ही ईबडवर 453 चेकलिस्ट आहेत, 450 ट्रान्झॅक्ट. माझ्या नार्कोंडमचा पण डेटा ईबडवर आहे. आम्ही जो डेटा आता वेस्टर्न घाट्समध्ये, सह्याद्रीमध्ये, साऊथ अंदमानमध्ये जो डेटा आम्ही कलेक्ट केलेला आहे हा सगळा ईबडवर गेलेला आहे. हे तुम्हाला दिसेल रत्नागिरी 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 या सगळ्या जो डेटा आमचा ट्रान्झॅक्टचा डेटा आहे तो आम्ही पब्लिकली अवेलेबल केला. सो ती माहिती देन समबडी इज एबल टू यूज फॉर सम अदर रिझन. कोणी महिना ऍप वापरून काय कर बर्ड डिस्ट्रीब्युशनचं बघत असेल त्याला ही माहिती आणि पॉईंट लोकेशन आहेत. एक्झॅक्ट ट्रान्झॅक्ट आमची तिथे आहे त्याचं लोकेशन देऊन त्याचं इन्फॉर्मेशन पण आहे सगळं. ठीक आहे. हे सगळं आपण पब्लिकली अवेलेबल करतो. म्हणजे उद्या रोड बनत असेल तिथे कोणाला तिथे एक ग्रीड टाकून बघायचं असेल की तिथे किती स्पीशीज आहेत तर ते
विदाउट फील्डला जाऊन ही माहिती ते ऍक्सेस करू शकतात. तसेच माझे फोटो, हे सगळे माझे 2000 फोटो जे आहेत ते सगळे मी पब्लिकली ऍक्सेसेबल करून दिलेले आहेत. सो इफ हुएवर वॉन्ट्स नारकोंडम आयलंड, बॅरन आयलंड, जेचा पाहिजे, हत्ती जेब आहे, हे आसामीज मकाकच्या हंटिंगचं आहे, सगळं कोणाला उद्या जाऊन बघायचं असेल की आसामीज मकाक 100 वर्षानंतर कुठे होता की नाही, तर हे फोटोजवरनं ते जाऊन बघू शकतो. तसं आयनॅचरलिस्टवर पण आपण करू शकतो. हे सगळं माझे काही व्हिडिओज आहेत ते पण मी अपलोड केलेले आहेत युट्यूबवर. हे सगळे युट्यूबवर व्हिडिओज चांगले जे आहेत ते सगळे पण अपलोड करून ठेवलेले आहेत. नारकोंडम हॉर्नबिलचा बिहेवियरचा आहे, कोर्टशिप बिहेवियर करताना कोणाला वापरायचं असेल तर दे कॅन यूज दिस. सो हे सगळं पण पब्लिकली अपलोड केलेलं आहे. व्हॉट नॉट टू शेअर, बरोबर. सो व्हॉट नॉट टू शेअर इज एक्झॅक्ट लोकेशन ऑन एस, कारण काय लोक जाऊन डिस्टर्ब करू शकतात. क्रिटिकली एंडेंजर्ड स्पीशीज असेल त्याचे एक्झॅक्ट, जे इलिगल वाईल्ड लाईफ ट्रेड मध्ये असेल त्याचे लोकेशन शेअर नाही करायचे. नारकोंडम हॉर्नबिलचे नेस्टचे लोकेशन आम्ही शेअर नाही केले. नेस्टचे कॅरेक्टरिस्टिक्स, कुठचे स्पीशीज आहेत, ट्री आहेत काय, नेस्ट आहेत काय, हे सगळं केलं, पण आम्ही नेस्टचे लोकेशन शेअर नाही केले. म्हणजे कोणी जाऊन तिथे त्या नेस्टवर जाऊन त्याचं डिस्टर्ब नाही केलं पाहिजे. सो दीज आर द थिंग्स दॅट वी माइंडफुल अबाउट. आपण जेव्हा डेटा पब्लिक करतो तेव्हा कुठच्या स्पीशीजचा करायचा, कुठचा नाही करायचा, कुठचा डेटा पब्लिक करायचा, कुठचा नाही करायचा, ह्याच्यावर पण आपण विचार केले पाहिजे. दुसरं म्हणजे आता चॅट जीपीटी आहे, प्लेजरायझम आहे, दुसरी टेक्स्ट कॉपी पेस्ट करून नका करू. स्वतःच्या ह्याच्याने लिहा, कारण की आजकाल तर सगळे जर्नल प्लेजरिझम सॉफ्टवेअर वापरतात. तुम्ही कट कॉपी पेस्ट केलं असेल तर ते आरामात पकडलं जाईल. ठीक आहे, आणि म्हणून कट कॉपी पेस्ट करू नका. स्वतःच्या लँग्वेजमध्ये लिहा. तुम्हाला लँग्वेज रीड करायची असेल तर त्याच्यासाठी भरपूर सॉफ्टवेअर आहे. फॉर एक्झाम्पल ते तर मी पण वापरतो, ते कुठचंही वापरतो. तर मी कुठच्याही, आता माझं साधं ईमेल जरी असेल तरी त्याच्यात मी माझं ग्रामरली म्हणून आहे, ते फ्रीली वापरता येतं. असे सगळे जे आहेत ते वापरतो मी त्याच्यात. आणि त्याच्यात माझं काय इंग्लिश, आय एम नॉट अ नेटिव्ह इंग्लिश स्पीकर. सो त्याच्यात जे लागणारे आहेत, हॅलो, आय रोहित नानिवडेकर, सायंटिस्ट, एनसीएफ असं असेल फुल स्टॉप, तर इथे कुठेतरी ग्रामरलीचं येतं, ते विचारतं अच्छा हे आय एम रोहित नानिवडेकर करा. हे जे ग्रामरली आहे ते सजेस्ट करेल. ते काही कसे ग्रामॅटिकल काही असतील ते सॉफ्टवेअर तुम्ही वापरा, आणि त्याच्याने तुम्ही ते यू कॅन मेक युअर रिटर्न पॅरेग्राफ, जे तुम्ही ओरिजिनल पीस आहे दॅट यू कॅन करेक्ट फॉर ग्रामर, दॅट इज ओके. बट डू नॉट यूज चॅट जीपीटीला सांगून की चॅट जीपीटी राईट अ पॅरेग्राफ ऑन हॉर्नबिल नेस्टिंग इन महाराष्ट्र, तर लिहून देईल तुम्हाला. बट डोंट डू दॅट, दॅट इज नॉट राईट, अनएथिकल. प्लीज अवॉइड फ्रॉम डुईंग ऑल दिस. ओके, अँड लास्ट काय असेल त्याच्यात अजून, या डू नॉट हेजिटेट टू कॉन्टॅक्ट मी और अदर्स और आस्क फॉर हेल्प. काही डू नॉट थिंक दॅट इट्स अ बॅरियर, वी आर हिअर टू हेल्प. तो अजय गाडीकरांनी, त्यांना सायंटिफिक ते इंजिनियर आहेत, त्यांना येत नव्हतं, तर त्यांनी आम्ही एक्सटेन्सिव्हली हेल्प देम, आणि आम्ही ऑथरशिप पण नाही घेतली. पेपर लिहिण्यात खूप मदत केली, ऑथरशिप पण घेतली नाहीये. वी विल हेल्प यू राईट इट अँड ऑल दॅट. द पर्पज इज यू यूज दिस फ्रेमवर्क, ह्याच्यात जो दाखवलाय, आणि त्याच्यावर तुम्हाला काय मदत लागली तर वी आर डेफिनेटली हिअर टू. वी वॉन्ट दॅट information about Hornbill should become public. And to that extent, whatever it takes, we are willing to put in our time and efforts. Okay? And I want to thank all of you for your patience. एवढं पेशंटली तुम्ही ऐकलं, थँक्स अ लॉट. आणि आता तुम्हाला काही डाऊट असतील तर वी कॅन डिस्कस दॅट. आणि तुम्ही सगळे राहिल्यात, एक्स्ट्रीमली ग्रेटफुल. थँक्स अ लॉट.